सर तुम्ही चालू करू शकता. पुन्हा एकदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रथमतः मी आमच्या तृतीय वर्षीय विद्यार्थ्यांतर्फे डॉक्टर संघमित्रा जाधव यांचं स्वागत करतो. या ऑनलाईन जयंती संदर्भात आपल्या सर्वांना ॲडव्हान्समध्येच जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि माझ्याकडे जी जबाबदारी दिली आहे की ती संघमित्रा मॅडम यांचं शॉर्टमध्ये माहिती द्यायची, त्यासाठी मी सुरुवात करतो. मॅडमचं पाली भाषेमध्ये सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा, डिग्री, MA, नेट, PG, AD, MPhil, PhD आणि आता मॅडम पोस्ट डॉक्टरेट करीत आहेत. मॅडमनी 2000 सालापासूनच प्रसाराचे काम सुरू केलेलं आहे. त्या मुंबईतील विविध भागांमध्ये तसेच नवी मुंबईच्या विविध भागांमध्ये, कल्याणच्या विविध भागांमध्ये या ठिकाणी स्वतः जाऊन, उदाहरणार्थ बिर्ला कॉलेज आहे, विक्रोळचे आंबेडकर भवन आहे, बदलापूरचं भारत कॉलेज आहे, या ठिकाणी जाऊन मॅडम बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती तसेच भगवान बुद्धांची वचने ज्या पाली भाषेत आहेत त्या पाली भाषेत धम्म शिकवण्याचे काम करीत आहेत सध्या. तसेच ठिकठिकाणी जाऊन भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचे वाचन करून तो समजावून सांगणे, लोकांना विहारात घेऊन येणे, त्यांना वंदना गाथा शिकवणे, नीट उच्चार लावणे, अशा पद्धतीचा धम्माचा प्रचार प्रसार मॅडम सध्या करीत आहेत. आता सध्या मॅडम मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तसेच कल्याणमधील मुंबई युनिव्हर्सिटीचे उपकेंद्र आहे ते पालीचे वर्ग सुरू केले आहेत आणि तेथेही त्या मॅडम पाली शिकवित आहेत. मॅडमचा सर्वांनीच यूट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला आहे. त्याच्यातले मी एक विद्यार्थी ज्यांनी जयमंगल अठ्ठगाथा या अठ्ठगाथेवरती मॅडमचा व्हिडिओ पाहून प्रभावित झाला आणि त्या पद्धतीने स्वतः थोडाफार प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मॅडमचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे, ते नमो तस्स भगवतो अरहतो आहे. याच्यावरती मॅडम खूप चांगल्या प्रकारे त्यांचा अर्थ समजून सांगितला आहे. तसेच पच्चेक बुद्ध या सिरीजवरती त्यांनी 3 भागाची सिरीज बनवली आहे, तीही त्यांनी त्यांच्या व्हिडिओ चॅनलवरती ते अपलोड केलेलं आहे आणि त्याच्यावरून पालीच्या गाथां थ्रू पच्चेक बुद्ध कसे असतात ह्या सर्ववरती त्यांनी माहिती दिली आहे. मला वाटतं मॅडमला भरपूर वेळ मिळावा त्यासाठी मी त्यांचं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करत आहे. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. आता मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी वैशाख पौर्णिमेबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावे. जय भीम सर्वांना. तुमचा काय प्रोग्राम आहे? समजा आता वंदना वगैरे सुरुवातीला घ्यावी लागेल तर तसं घ्या. महेश सर, आपण रतन सुत्तापासून सुरुवात करूया. मॅम तुम्हीच फार सुंदर आवाजात बोलावे. नाही नाही, माझा आवाज काही एवढा चांगला नाहीये. नाही चालेल, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुमचा फार आवाज सुंदर आहे, त्यामुळे तुम्हीच घेतलं तर फार आम्हाला आनंद होईल त्याबद्दल. नाही, आवाज वगैरे काय म्हणजे असं काय आपण गाणं टाईप किंवा काय असं नाही, एक वंदन किंवा असं हे करू शकतो आपण. हो, सगळे म्हणायचंय की सुरुवात करा, आम्ही आहे तुमच्या पाठी. उगाच म्हणजे कसा तरी आवाज आहे आणि मला वाटतं सर्वांनी एकत्रच म्हटलेलं बरं असेल. मॅडम जय भीम. मॅडम जय भीम. जय भीम. यानी भूतानि समागतानि ब्रह्मानि मायानि वन्तलिके सभ्येव भूता सुमना भवन्तु अथोऽपि सकच्च शृण्वन्तु भासितं तस्माहि भूतानि समेत सभ्ये मेत्तं करोथ
मानुषीया मानुषीयापजाय दिवाचरतो च हरन्ति हरन्ति ये बलिं बले तस्माहीने तस्मान्ने रक्षथ रक्षथ अपमुक्ता अपमुक्तं यं यं किञ्चिवित्तं किञ्चिवित्तम् इदवा इदवाहुरवा पुरवा सखेषु वा सखेषु वा यं रत्नं रत्नं पणितं पणितं ननु ननु समं अथि समअथि तथागतेन तथागतेन इदमपि इदमपि बुद्धे बुद्धे रत्नं रत्नं पणितं पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवती स्ववथि होतु खयं खयं विरागम् विरागम् अमतं अमतं पणितं पणितं यदच्छगा यदच्छगा शक्यमुनि शक्यमुनि समाहितो न न तेन तेन धम्मेन धम्मेन समर्थि समर्थि किञ्चि किञ्चित् इदमपि इदमपि धम्मे धम्मे रत्नं रत्नं पणितम् पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवथि होतु सुवतीर्होतु यं यं बुद्धसेठो बुद्धसेठो परिवर्तयि परिवर्तनी शुचि शुचि समाधिमानं समाधिमानन्त आन्तरिकयमः अन्तरिकयमः समाधिना समाधिना तेन तेन समो न समो न युज्यते युज्यते इदमपि इदमपि धम्मे धम्मे रत्नं रत्नं पणितम् पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवथि होतु सुवतीर्होतु ये ये पुग्गला पुग्गला अट्ठशतं अठशतं पश्यता पश्यत चत्तारि तानि चत्तारि युगानि युगानि हन्ति हन्ति ते ते दक्षिणेय दक्षिणेय सुगतस्य सुगतस्य सावका सावका एते एते सुदीनानि सुदीनानि महफलानि महफलानि इदमपि इदमपि सङ्घे सङ्घे रत्नं रत्नं पणितम् पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवथि होतु सुवतीर्होतु ये ये सुप्रयुक्ता सुप्रयुक्ता मनसा मनसा दृढेन दृढेन निक्कामिनो निक्कामिनो गोतमो गोत्रमशासनं शासनं ते ते पतिपत्ता पतिपत्ता अमतं अमतं विहय विहय लब्धा लब्धा बुधा बुद्धा निभृतिं भूयमाना भुञ्जमाना इदमपि इदमपि सङ्घे सङ्घे रत्नं रत्नं पणितम् पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवथि होतु सुवतीर्होतु यतिन्दखिलो यथिन्दखिलो पथविस्थितो पठविंसितो सिया सिया चतुर्भिवातिः चतुर्भिर्वातेः असम्पकम्पियो असम्पकम्पियो ततुपमं तथोपमं सपुरिसं सत्पुरुषं वदामि वदामि योऽर्यसच्चानि योऽर्यसच्चानि अविच्यपश्यति अविच्यपश्यति इदमपि सङ्घे रत्नं रत्नं पणितम् पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवथि होतु सुवतीर्होतु ये ये अर्यसच्चानि सच्चानि विभावयन्ति विभावयन्ति गम्भीरपये गम्भीरपयेन सुदेशितानि सुदेशितानि किञ्चापि ते किञ्चापि ते हन्ति हन्ति भूसङ्गमत्ता भूसपमत्ता न ते न ते भवन् भवन् अट्ठममादीयन्ति अट्ठममादीयन्ति इदमपि इदमपि सङ्घे सङ्घे रत्नं रत्नं पणितम् पणितम् एतेन एतेन सच्चेन सच्चेन सुवथि होतु सुवतीर्होतु सावसं सावस्य दशन सम्पदाय दशनसम्पदाय तयसु तयसो धम्म धम्मा जहिता जहिता भवन्ति भवन्ति सक्काय सकाय दिद्धि दिठि विचिकिञ्चितं च विचिकिञ्चितं च शीलभ्रतं शीलव्रतं वापि वापि यदर्थि यदर्थि किञ्चित् इदमपि चतुःपाये पाये च विपमुक्तो विप्रमुक्तो
छच्छा विठानानि अभवगातो इदम्पि सङ्घे रत्नं पणितं एतेन सज्जेन सुवथी होतु किञ्चापि सुकम्मं करोति पापकं कायेन वाचा उदचेतसा वा अबभोसो तस्य पटिच्छदाय अबभतादिठपदस्य वुत्ता इदं विसङ्घे रत्नं पणितम् एतेन सज्जेन सुवथी होतु वनपकुम्भे यत पुस्सितज्ञे गिम्हानमासे पठमस्मिन् गिम्हे तथुपमं धम्मवरं अदेशयि निब्बानदामि परमं हिताय इदं विबुद्धे रत्नं पणितम् एतेन सज्जेन सुवथी होतु वरो वरयु वरदो वरारो अनुत्तरो धम्मवरं देशयि इदं विबुद्धे रत्नं पणितम् एतेन सज्जेन सुवथी होतु क्षीणं पुराणं नवनद्धि सम्भवं विरक्तचित्तायति के भवस्मि ते क्षीणबीजा अविरुळैः छन्दा निबन्ति धीरा यथायं पदीपो इदं विसङ्घे रत्नं पणितम् एतेन सज्जेन सुवथी होतु यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्दलिखे तथागत देवमनुष्यपूजितं बुद्धं नमस्सामि सुवथी होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्दलिखे तथागतं देवमनुष्यपूजितं धम्मं नमस्सामि सुवथी होतु यानि भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्दलिखे तथागतं देवमनुष्यपूजितं संघं नमस्सामि सुवथी होतु ते साधु 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 जय भीम सर्वांना. जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय. साधू 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 मॅडम. साधू साधू. मी आता मॅडमला विनंती करतो की त्यांनी वैशाख पौर्णिमेचं आम्हाला महत्त्व सांगावं आणि त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी. आम्हाला माहीतच आहे, पण अजून तुमच्या ज्ञानातून आम्हाला काय अधिक माहिती मिळेल ते फार चांगलं होईल. तर मी मॅडमला विनंती करतो की मॅम आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. जय भीम सर्वांना. खरं तर आदित्य, मला असं वाटलं होतं की तुम्हीच सगळे बोलणार आहात आणि मी फक्त चीफ गेस्ट ऐकणार आहे असं वाटलं होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. तर अखंड विश्वाला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्ग देणारे, खरा धम्म शिकविणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजाधिराज प्रियदर्शन, चक्रवर्ती सम्राट अशोक, त्यांची मुलं थेरी संगमिता, थेर महामहिंद, भारत भाग्यविधाता बोधिसत्व, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले, माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस वंदन. आणि इथे जमलेल्या आपणा सर्वांठाई वसत असलेल्या बुद्धांपुरस माझे विनम्र अभिवादन. जय भीम सर्वांना. जय भीम मॅडम. जय भीम, जय भीम. मला वाटतं की माझे स्टुडंट पण आहेत तिथे. मॅम आपला माईक आणि व्हिडिओ थांबलेला आहे. मॅडमचं रेंज नाही वाटतं मॅडमला. नेटचा प्रॉब्लेम आहे वाटतं. माझा आवाज येतोय? हो मॅम, येतोय. तर सुरुवातीसच मी म्हणजे अभिनंदन करेन आदित्य, महेश सर आणि कुंदला मॅडम, तुम्ही जो काही पुढाकार घेऊन हा जो कार्यक्रम आयोजित केलात, तर त्याबद्दल खरोखरच तुमचं अभिनंदन. कारण म्हणजे अशा गोष्टी व्हायला पाहिजे. आणि म्हणजे आतापर्यंत आपण बघत आलो की ज्यांचं म्हणजे वय झालंय किंवा ज्यांना म्हणजे आता रिटायर्ड झालेत, बरोबर ना, आणि आता काहीच काम उरलेलं नाहीये, मग चला पाली शिकायला. तर असं शिकतात. आतापर्यंत बघितलं आपण की अशी लोक पण म्हणजे आदित्य, महेश सर किती मोठं उदाहरण आहे की म्हणजे करिअर वगैरे. खूप सारे लोक म्हणतात की पालीत काय करिअर आहे वगैरे, पण त्याचं म्हणजे काय म्हणतात ना की त्याला न जुमानता किंवा त्याच्याकडे लक्ष न देता आदित्य, महेश सर वगैरे यांनी डायरेक्ट पालीला ॲडमिशन घेतलं. आणि म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की म्हणजे खरोखरच बुद्ध धम्माबद्दल किंवा बाबासाहेबांच्या विचारांबद्दल इतकं प्रभावित होऊन पालीला ॲडमिशन घेऊन धम्मप्रचार प्रसाराचं काम करणं. तर हे आज प्रत्येक सगळ्या मुलामुलींनी शिकायला हवं आणि अशा पद्धतीने काम करायला हवं. नक्कीच मी पुन्हा एकदा अभिनंदन करेन. आणि मला असं वाटतं थोडंसं आदित्य, म्हणजे आपली कशी ओळख झाली याच्याबद्दल 1-2 मिनिटं सांगितलं तरी खूप बरं होईल. नक्की मॅम. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आता मॅडमची आणि माझी ओळख ही फार काय नवीन ओळख नाहीये. आमची फार जुनी. म्हणजे जसं महावंसामध्ये म्हटलेलं आहे की राजा अशोक आणि देवान पियतिस्स हे दोघं अदिठ्ठोसी मित्र होते, म्हणजे न दृष्टीस पडलेले मित्र होते. तसे माझी आणि मॅमची गाठभेट आहे. ॲक्च्युली मी माझ्या आईच्या गर्भात असल्यापासून मॅडमकडून धम्म शिकत आहे. आणि त्यांच्यामुळेच मी पाली शिकण्यासाठी प्रभावित झालो. आमच्या घरी त्या यायच्यात आणि धम्मप्रचाराचं कार्य करायच्यात. आणि माझी आई ते योनिसो मनीसकार आपण जे म्हणतो ते माझी आई करायची. आणि त्यामुळे हा धम्माचा वारसा मॅडमपासून, माझ्या आईमुळे, मॅडममुळे मला लाभला. आणि तो मी आता पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. माझं जीवनच मी पूर्ण पालीसाठी समर्पित केलेलं आहे, असं म्हणलं तरी काही हरकत नाही आहे. आणि फार म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे. पण मॅडमचा ज्या वेळेला म्हणजे माझा ज्या वेळेला करिअरचा प्रश्न होता, त्यावेळेला कुठलं करिअर करावं हा जेव्हा माझ्यासमोर मार्ग नव्हता, त्यावेळेला मॅडमचा व्हिडिओ माझ्या दृष्टीस पडला. आणि मी माझ्या आईला म्हणालो की मम्मी, मी यांना कुठेतरी पाहिलेलं आहे. माझ्या मम्मीने सांगितलं की नाही, तू यांना कुठे पाहिलेलं नाहीये, तू कधी यांना पाहिलेलंच नाही असं मला सांगितलं. तरी पण माझ्या मनातून असं हे वाटत होतं की नाही, मी यांना नक्कीच पाहिला आहे. आणि मग नंतरला मॅडमचा मी तो व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर मी पालीसाठी शोधाशोध करायला लागलो की असा एक मार्ग का निवडायचा नाही की ज्याच्याने धम्मही आपल्याला मिळेल आणि आपलं शिक्षणही पूर्ण होईल. तर त्यामुळे मी मॅडमच्यामुळे मी पाली शिकण्यासाठी आलो. पाली डिपार्टमेंटमध्ये मी सहभाग घेतला. माझं आयुष्य मी त्यासाठी समर्पित करत आहे आता.
आणि मॅडमचा जो व्हिडिओ आहे जय मंगल अट्टगाथा, त्याच्या थ्रू मला अशी आयडिया मिळाली की लोकांपर्यंत आपल्या अजूनपर्यंत जय मंगल अट्टगाथेच्या स्टोरीज पोचलेल्या नाहीयेत, त्या गाथा पोचलेल्या आहेत पण स्टोरीज नाही पोचलेल्या आहेत. तर अथक 3 वर्षाच्या परिश्रमानंतर मी त्याच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे. त्याची फक्त एक स्टोरी बाकी आहे. ते लवकरच लवकर मॅडमला मी समर्पित केलेलं आहे आणि लवकरच लवकर ते वाचकांसमोर मी आणेल आणि सर्वांना ते प्राप्त होईल अशी मी इच्छा करतो. एवढंच सांगतो. नमो बुद्धाय. जय भीम मॅम. क्या बात आहे, खूप सुंदर. आणि खरोखरच म्हणजे आदित्य, तुमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. आणि गो अहेड. मी म्हणेन की खरोखरच म्हणजे पाप आले तिथे रखती ती साप आली. म्हणजे आजपर्यंत सगळे लोक घाबरतात की पाली शिकल्यानंतर काय करिअर आहे ना, तर पालीत आल्यानंतर कळतं की आपण काय करू शकतो. खूप सारं काही करण्यासारखं आहे, बरं ना. त्याचं म्हणजे संशोधन करू शकता किंवा समजा आता सगळ्यांनी जर का मिळून, मी एका माझ्या लेक्चरमध्ये प्रवचनात डोंबिवलीच्या धम्मपरिषदेत म्हटलं होतं की म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी, मिळवून देण्यासाठी ती लोक प्रयत्न करतात की आपल्या लेणे किंवा स्तूप यांचा म्हणजे उपयोग करतात. मग आपली भाषा आहे आणि पाली भाषेतूनच संपूर्ण सगळं असताना आपण तसं का करू नये. आणि नक्कीच तसंच अगदी एक 8 दिवसांच्या आतच खबर मिळाली क्लास चालू असतानाच, आणि फार आनंद झाला. दुसरी गोष्ट मी असं म्हटलं होतं की आपलं पालीचं युनिव्हर्सिटी का असू नये. तर नक्कीच म्हणजे आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर जसं त्या काळात नालंदा, तक्षशिला, अवंतिका, विक्रमशिला अशा ज्या काही पालीच्या ज्या युनिव्हर्सिटीज होत्या ना, तर तसं आता आपल्याकडे म्हणजे व्हायला काय हरकत नाही. आपण फक्त प्रयत्न किंवा कोणीतरी पुढे येऊन पुढाकार घेऊन हे काम करायला पाहिजे. आणि काही दिवसातच म्हणजे काही वर्षात किंवा काही दिवसातच पालीचं युनिव्हर्सिटी व्हायला काही वेळ लागणार नाही. तर पुन्हा एकदा मी आदित्यला खूप खूप शुभेच्छा देते. महेश सरांना, कुंदला मॅडमना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते. आदित्य, मला किती वेळ आहे बोलायचं? तुमच्या इच्छेनुसार मॅम. अरे बापरे. कारण ना सेकंड इयर, MA सेकंड इयर आणि फर्स्ट इयरच्या एक्झाम चालू आहेत MAच्या पालीच्या, आणि मला त्यांचा पण थोडंसं रिव्हिजन घेण्यासाठी वेळ हवा आहे नंतरचा. तर ठीक आहे, जेवढं शक्य होईल तेवढं. तर आता तुम्ही म्हटलात की ना बुद्धांचं म्हणजे सिद्धार्थ गौतमांचा जन्म सांगायचा आहे. तर तुम्ही जर का म्हणजे जे हे आपल्या जातक ज्या अट्टकथा आहेत, जातकाच्या अट्टकथा, आणि त्याच्यामध्ये ना निदान कथा आहेत. आणि निदान कथेमध्ये दुरे निदान कथा, अविदुरे निदान कथा आणि संतिके निदान कथा, तर अशा 3 पद्धतीने सांगितलेलं आहे. आता दुरे निदान कथा म्हटलं ना, म्हणजे कसं आहे की आता म्हणजे महापरिनिब्बाण, भगवान बुद्धांचं महापरिनिब्बाण आणि त्याच्या अगदी जवळ म्हणजे संतिके, बरं ना. तर संतिके म्हणजे काय की अगदी जवळ, आणि ते कुठून आहे की ज्ञानप्राप्तीनंतर अनाथ पिंडिकांच्या दानापर्यंत, बरं ना. त्याच्यानंतर अविदुरे म्हटलंय ना, तर ते जन्मापासून ज्ञानप्राप्तीपर्यंत. अविदुरे म्हणजे थोडं लांब थोडं जवळ, आणि दुरे म्हणजे अगदी दुरे म्हणजे दूर लांब. तर दुरे म्हणजे काय की सिद्धार्थ जन्माच्या आधीचे जेवढे जन्म आहेत, मग ते सगळं जातक येतं. म्हणजे आधी आपण कसं लिहिणार की दुरे निदान कथा, नंतर अविदुरे आणि मग संतिके, बरं ना. तर दुरे निदान कथामध्ये ना खूप सारे असे जन्म त्यांनी घेतलेत. म्हणजे आता आपल्याकडे मुंबई युनिव्हर्सिटी पाली डिपार्टमेंटला तर मला वाटतं काहीतरी 547 जातक उपलब्ध आहेत, बरं ना. पण असे खूप सारे जन्म म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी म्हटलंय ना की अनेक जाती संसारंग संधावी संघ आणि बिसंग, बरं ना. की म्हणजे खूप सारे जन्म घेत राहिलो आणि मी म्हणजे धावतच होतो की बाबा कोण घर करणार आहे, आणि आता मी पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला समजतं की खूप सारे जन्म त्यांनी, कारण ज्ञानप्राप्तीच्या वेळेस त्यांना पुबे निवासानुसती जे काही ज्ञान प्राप्त झालं 6 अभिज्ञानमधलं, आणि नंतर दसबल प्राप्त झालेलं आहे त्यांना.
तर त्याच्यामध्ये पुब्बे निवासानुसती म्हणजे काय की पूर्वीचे जन्म आठवतात आणि तसे त्यांना आठवलेले आहेत. तर अशा पद्धतीने खूप सारी जातकं आहेत आणि खूप साऱ्या जन्मातनं म्हणजे उप्पलवण्णा इतकी सुंदर देखणी ना, म्हणजे आता मी आताच्या नंतरच्या माझ्या पच्चेक बुद्धांच्या व्हिडिओमध्ये उप्पलवण्णाची स्टोरी सांगणार आहे. तर ती इतकी सुंदर होती ना की आधीच्या जन्मातनं म्हणजे आपले जे सिद्धार्थ गौतम आता जे आहेत ना, तर म्हणजे आताचे आपले गौतम बुद्ध, तर त्यावेळेस त्या जन्मात म्हणजे एक दोन जन्मात तरी ना उप्पलवण्णाच्या प्रेमात किंवा तिच्या सौंदर्याला भाळून अक्षरशः म्हणजे वेळ लागल्यासारखं होतं. म्हणजे बोला, म्हणजे एवढी सुंदर होती ती उप्पलवण्णा. तर उप्पलवण्णाचे पती कधी चिंचा माणविकाचे पण पती झालेले आहेत, कधी ती जी थुलनंदा भिक्कुणी आहे तर तिचे सुद्धा म्हणजे पती झालेले आहेत त्या त्या जन्मात. आणि यशोधरा आणि ते म्हणजे एकत्र जन्म मी जेव्हा संपूर्ण जातकं पालीमधून सगळी जातकं बघितली तर मला 29, 30 किंवा 31 जातकं तरी अशी आढळली की त्यांचे म्हणजे एकत्र जन्म आहे ते नवरा बायको आहेत वगैरे असं. पण तरीसुद्धा त्यांनी शिलाचं पालन केलेलं आपल्याला दिसतंय. आणि म्हणजे कसं पारमी पूर्ण करत मला हे सांगायचं आहे की आदित्य, मी किंवा आपण सगळेजण बरं ना, असेच खूप साऱ्या जन्मात असेच एकत्र असू, धम्माचा प्रसार करीत असू, धम्मश्रवण करीत असू, धम्म सांगत असू. आणि तशाच पद्धतीने म्हणजे आपल्याला जातकांमध्ये बघायला मिळतं की सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माच्या आधी म्हणजे महाप्रजापती गौतमी, कधी कधी त्यांच्या आई महाप्रजापती गौतमी आणि शुद्धोधन राजा वडील आहेत. कोणत्या कोणत्या जन्मात त्यांचे महामाया आई आहे आणि वडील शुद्धोधन राजा आहेत. तर असं खूप सारे जन्म आहेत. आणि कधी आनंद भाऊ आहे, तर कधी मंत्री आहे म्हणजे राजा असतात तेव्हा, कधी हे ब्राह्मणाच्या याच्यात आहेत. म्हणजे असं वेगवेगळ्या योनीतनं जन्म घेतात. आणि मग तिथे देवदत्त नेहमी व्हिलन आहे, बरोबर ना. तर म्हणजे आपण असा पण विचार करायला पाहिजे की देवदत्त नेहमी बुद्धांनाच का त्रास देतो किंवा म्हणजे बोधिसत्वांनाच का त्रास देतो, बाकी कोणाला त्रास नाही देत. तर मग मी माझ्या एका व्हिडिओत म्हटलंय की विलन असल्याशिवाय पिक्चरला मजा येत नाही ना, म्हणजे हिरोला झळाळी येत नाही किंवा हिरोचं तेज दिसत नाही, त्यामुळे कदाचित देवदत्त आहे. तर अशा पद्धतीने खूप सारे म्हणजे सारीपुत्त किंवा अनिरुद्ध किंवा महामोग्गलायन, महाकाश्यप असे खूप साऱ्या जन्मातनं सिद्धार्थांच्या आजूबाजूलाच आहेत आणि ते सुद्धा आपल्या पारमी पूर्ण करतायत. हे आपल्याला जातकांमधून बघायला मिळतं. आणि याच्यावरून मग आपण सुद्धा म्हणू शकतो की बाबा आपण जेवढे लोक पाली शिकतोय किंवा पालीमध्ये आहोत, बरं ना, काही लोकांना तर अगदी धरून बांधून आणलं तरी सुद्धा कोणी यायला मागत नाहीत, पण काही लोकांना अगदी नका येऊ म्हटलं तरी येतात. म्हणजे हे काय असतं, तर आधीचे जे काही संखारा जे असतात ना, आणि त्या संखारांमुळेच इथे येणं होतं किंवा आपण याच्यामध्ये आहोत. तर असं दुरे निदान कथा, अविदुरे निदान कथा आणि संतिके निदान कथा अशा 3 भागात आपल्याला जातक अठ्ठकथेमध्ये सुरुवातीला बघायला मिळतं. आणि दुरे निदान कथेमध्ये संपूर्ण सगळी जातकं आहेत. त्यानंतर अविदुरे निदान जे आहे तर म्हणजे ते शेवटचा जो जन्म आहे जातकांमध्ये सांगितलेलं आहे की वेसंतर राजाचा जन्म, आणि त्यानंतर ते देवलोकात जातात, तुषित देवलोकात. आणि मग काय होतं की बुद्ध होण्याचा काळ येतो आणि त्यावेळेस सगळ्या देवता त्यांच्याकडे जाऊन याचना करतात की आता तुमचा बुद्ध होण्याचा काळ आलाय, आता तुम्ही जन्म घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस ते म्हणतात की नको रे बाबा, पुन्हा त्या घाणीत कोण जाते. आता इहलोक म्हणजे घाण, कशाची घाण? घाण म्हणजे आपण जी घाण म्हणतो ती का? विकारांची घाण, बरं ना. आसक्ती, मोह, माया, लोभ जे काय असतील ते. आता आपण जर का यमे वगैरे शिकत असाल, पालीवाले कोणी असतील तर चित्त आणि चेतसिका बघतो आपण, बरं ना. तर चेतसिका कशा प्रकारच्या असतात किंवा काय म्हणजे कुशल वगैरे, तर एवढं सगळं माइंडमध्ये असतं आणि ते इहलोकामध्ये परिपूर्ण असं पूर्ण असं भरलेलं आहे. तर अशा याच्यात मला परत जायचं नाही आहे, मी इथूनच आपलं हे करेन. तर पुन्हा सगळे देवलोक त्यांना म्हणजे त्यांना याचना करावी लागते ना. आणि मग याचना केल्यानंतर ते 5 गोष्टी बघत असतात, बरं ना. तर कोणतं की एक असतं द्वीप, नंतर असतं देश, हां पदेश,
त्यानंतर कुळ असतं, आई वडील असतात आणि तो काळ असतो म्हणजे कालावधी. मनुष्याचं आयुष्यमान जे असतं ते बघितलं जातं. तर जम्बूद्वीप, जम्बू म्हणजे काय, खूप मोठा द्वीप होता ना आधी, बरोबर की नाही. आणि इथे जांभळाची झाडं खूप होती, त्यामुळे जम्बूद्वीप म्हटलेलं आहे. त्यानंतर पदेस तर मध्यम पदेस म्हटलेलं आहे. त्यानंतर कुळ आहे ते साक्य कुळ आहे आणि आई वडील शुद्धोधन महाराजा आणि महामाया महाराणी. त्यानंतर वेळ बघितलेली आहे, काळ वेळ. तर 100 वर्षांचं म्हणजे तुम्ही याच्यातूनच बघू शकता की 100 वर्षांचा कालावधी जो आहे आयुर्मान लोकांचं, तर ते आयुर्मान बघितलं जातं आणि त्यावेळेस मग ते जन्म घेत असतात. मग आता तुम्हाला हे पण माहीत आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी अतिशय सुंदर रीतीने मांडलेलं आहे की महामाया राणी जी आहे आणि ती म्हणजे त्यांच्याकडे काही सण साजरा करतात आणि ते 14 दिवस त्या उपवासात व्रत करतात. आणि मग आपल्याला ह्यावरून कळतं की म्हणजे असं म्हटलेलं आहे की महामाईने एवढ्या दिवसात मद्यपान वगैरे काय केलं नव्हतं, बरं ना. तर म्हणजे उपवासात केलेलं होतं आणि म्हणजे याचा अर्थ त्या काळात राहण्यासुद्धा मद्यपान वगैरे करत होत्या. तर तिने ते काय मांसाहार किंवा मद्यपान वगैरे न करता उपवासात केलं होतं. आणि शेवटी नंतर जेव्हा शुद्धोधन राजा आणि त्यांचं जेव्हा म्हणजे हे झालं, त्यानंतर ती गाढ झोपेत असताना तिला स्वप्न पडलं की सुमेध नावाचे बोधिसत्व. आता खूप साऱ्या लोकांचा ना असा प्रश्न येतो मला की शेवटचा जन्म जर का वेसंतर राजाचा होता, तर मग सुमेधच का आले? तर माझं असं उत्तर असेल त्यांना की दीपंकर बुद्धांच्या काळात सुमेध नावाचे बोधिसत्व होते आणि ते तपस्वी होते. आता आमच्या इकडे मला वाटतं कल्याणमध्ये एक भंतेंनी सांगितलं की त्यांचं लग्न झालं होतं आणि सुमित्रा नावाची त्यांची बायको होती. अजिबात नाही. मूळ पाली जर का बघाल ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की सुमेध नावाचे तपस्वी होते आणि ते हिमालयात ध्यान साधनेसाठी जात असत, म्हणजे राहत असत तिकडे. आणि त्यांना कसं असतं की तिकडेची कंदमुळं फळं वगैरे खाऊन थोडंसं हे होतं, त्यामुळे जड अन्न खाण्यासाठी ते जमिनीवर येत असतात. आणि मग तशाच पद्धतीने ते आकाशमार्गाने येत असताना ना, म्हणजे तुम्ही स्वतः बघा पालीमध्ये आहे असं, आकाशमार्गाने येत असताना एका ठिकाणी त्यांना सगळेजण असं साफसफाई किंवा सजावट करीत असताना दिसतात. आणि मग ते उतरतात तिथे आणि त्या लोकांना विचारतात की हे काय चाललंय सगळं. तेव्हा मग ते सगळे म्हणतात की ना दीपंकर नावाचे संबुद्ध इथे येणार आहेत आणि त्यांचं प्रवचन आहे वगैरे, तर त्यासाठी सगळी सजावट चालली आहे. मग म्हणे एवढं म्हणजे संबुद्ध जर काही येत आहेत तर मग मला सुद्धा काही काम करायला द्या. तर मग ते म्हणतात की इथे जे खड्डे वगैरे आहे ते हे करण्याचे काम करा. तर मग म्हणे की हो मी स्वतः करणार ते. मग ते लोक म्हणतात की जर का हे महापुरुष जर का आकाश मार्गाने येऊ शकतात, यांना एवढी इद्धी प्राप्त आहे, तर मग स्वतः का करणार असं विचारतात त्यांना. मग ते म्हणतात की एवढे मोठे संबुद्ध आहेत आणि त्यांच्यासाठी माझ्या देहाचं काहीतरी कष्ट व्हावं म्हणून मी ते करणार आहे. आणि मग ते स्वतः दगड वगैरे माती वगैरे आणून ते खड्डे बुजवण्याचं काम करतात. आणि मग शेवटी घोषणा ऐकायला येते की दीपंकर बुद्धांचा विजय असो. आणि मग ते त्यांना असं वाटतं की पायाला काही चिखल वगैरे लागेल आणि म्हणून ते स्वतः तिथे आडवे झोपतात आणि आपल्या केसांच्या जटा अशा पसरवतात तिथे आणि अंगावर असं सिंहाचं चामडं घेतात. आणि नंतर दीपंकर बुद्ध तिथे आल्यानंतर त्यांनासुद्धा म्हणजे भास होतो किंवा त्यांनासुद्धा कळतं की बाबा कोणीतरी फार पुण्यवान आणि खूप पारमी वाला महापुरुष कोणीतरी आहे इथे. आणि मग ते चामडं ते सिंहाचं चामडं असं काढलं जातं, त्यांना उठवतात आणि गळा भेट होते आणि त्यांना म्हणतात की तुम्ही आत्ता या क्षणी अर्हत होऊ शकता. तेव्हा ते म्हणतात की नाही, तुमच्यासारखा संबुद्ध व्हायचं आहे मला आणि खूप सारे जन्म घ्यायचे आहेत, खूप साऱ्या पारमी पूर्ण करायचे आहेत आणि संबुद्ध व्हायचं आहे. आणि मग ते म्हणजे साधुकार देतात आणि मग ते असं चालत जेव्हा मंडपापर्यंत जातात आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे तिथे गेल्यानंतर ते बसतात वगैरे
आणि मग खूप सारे सगळे असतात बसलेले तिथे लोक, उपासक उपासिका वगैरे. आणि मग ते घोषणा करतात की 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर हे सिद्धार्थ गौतम नावाने समाज संबुद्ध होतील. आणि मग समोर जे बसलेले असतात तर त्यांच्यातली जी स्त्री असते तर ते म्हणतात की ही महामाया त्यांची आई असेल, ही महाप्रजापती गौतमी असेल आणि त्यांची मावशी असेल, त्यांचं पालनपोषण करेल. हे पुरुष वडील होतील, शुद्धोधन नावाचा महाराजा होतील. त्यानंतर सारीपुत्त महामोगलायनी अग्रश्रावक असतील, आनंद उपस्थापक असतील आणि सुमित्रा नावाची जी मुलगी होती ती त्यांना कमळपुष्प अर्पण करायची. तर ती तिच्याबद्दल सांगितलं की ही खूप साऱ्या जन्मातनं त्यांची पत्नी होईल आणि शेवटच्या जन्मात म्हणजे तिचा शेवटचा जन्म असेल ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम समाजसंबुद्ध होतील आणि त्यांच्याकडनंच तिचं म्हणजे हे होईल. तर असं सुमित्रा नावाची मुलगी ती यशोधरा म्हणून जन्माला येईल. तर अशा पद्धतीने ते घोषणा करतात. आणि त्यानंतर मग आपल्याला माहीतच आहे की म्हणजे ते सुमेध जे आहेत बरं ना, तर ते सुमेध बोधिसत्व आहेत आणि ते महामायेच्या स्वप्नात येतात. ॲक्च्युली त्याच्या आधी असं सांगितलेलं आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात सुद्धा बाबासाहेबांनी हा उल्लेख केला आहे की चातुर महाराजिक देवता त्या तिचा पलंग उचलतात आणि मानस सरोवराकडे नेतात आणि तिथे नेल्यानंतर त्यांच्या स्त्रिया येतात, त्या तिला तिथे सरोवरात आणतात. छानपैकी काय उटणं वगैरे असेल ते सुगंधित द्रव्य वगैरे लावून तिला स्नान घालतात. त्यानंतर उंची वस्त्र नेसायला देतात आणि छानपैकी तिची तयारी करतात. जणू काही दिव्यशक्ती ती म्हणजे दिव्यशक्ती कुणी येणार आहे आणि ती पूजेला तिथे उभी आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर मग असं सगळं झाल्यानंतर तिला सुमेध बोधिसत्व समोर येतात आणि त्यांना म्हणजे म्हणतात की हा माझा म्हणजे शेवटचा जन्म आहे पृथ्वी तलावर, तर तुम्ही मला स्वीकार कराल का? त्यावेळेस महामाया म्हणतात की हो, मोठ्या आनंदाने. कारण इतक्या जन्मातनं वाट बघितली ना, इतक्या पारमी पूर्ण केल्या त्यांच्याबरोबर आणि म्हणजे ह्या गोष्टीसाठीच ना ही ह्या वेळेचीच वाट बघत होते असं त्यांना कदाचित म्हणायचं असेल. आणि त्या म्हणतात की हो, मोठ्या आनंदाने. आणि असं म्हटल्यानंतर काय होतं की म्हणजे त्यांना असं दिसतं की एक सफेद हत्ती आहे, सफेद हत्ती, आणि त्यांची उजवी कूस फोडून आतमध्ये शिरल्यावर तिला एकदम अशी भीतीने त्या उठतात आणि आपल्या म्हणजे शुद्धोधन महाराजाला सांगतात. तर आता परमिशन पण घ्यावी लागते बरं ना, जरी समाजसंबुद्धांचा जन्म होणार आहे आणि आईला परमिशन घ्यावी लागते असं दीघनिकायामध्ये पण उल्लेख आहे, तुम्ही बघू शकता. आणि असा एक उल्लेख आहे की म्हणजे जे बोधिसत्व असतात आणि त्यांना समाजसंबुद्ध व्हायचं आहे तर त्यांच्या आईला 7व्या दिवशी मरावं लागतं, असा हा निसर्ग नियम आहे. तर हे तुम्हाला दीघनिकायामध्ये बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने शुद्धोधन राजाला स्वप्न सांगितल्यानंतर शुद्धोधन महाराजा 108 ब्राह्मणांना बोलावून घेतात आणि मग त्यातले जे मेन जे आहेत राम, लक्ष्मण, मती, सुयाम, सुदत्त वगैरे, तर अशा पद्धतीने मग ते त्यांचं भविष्य सांगतात की हे बाळ जे आहे म्हणजे लक्षणं जी काही दिसतात तर ते एकतर म्हणजे चक्रवर्ती म्हणजे काय होईल, जर का घरात राहिला तर चक्रवर्ती महाराजा होईल आणि जर का गृहत्याग केला तर अखंड विश्वाला अज्ञान अंधकारातून बाहेर काढणारा समाजसंबुद्ध होईल. पण त्यांच्यामध्ये जे कौंडिन्य असतात ना ते मात्र म्हणजे सगळेजण 2 बोटं उचलतात, पण कौंडिन्य एकच बोट उचलून सांगतात की डेफिनेटली काय होणार, समाजसंबुद्धच होणार आहे. तर अशा पद्धतीने नंतर मग त्यांचं म्हणजे ते काही दिवस झाल्यानंतर महामायेला असं वाटतं की आपल्या माहेरी जावं देवदह नगरीला, आणि मग तिकडे जायला निघाल्या आणि त्यांची पालखी लुंबिनी वनातनं जात असताना संपूर्ण मॅम तुमचा हे अटकलंय बघा, अडकलेलं आहे. हां, ओके चालेल. हां, ते नेट पाऊस वगैरे आहे ना त्यामुळे कदाचित.
माझा आवाज येतो ना आता? हो हो, येतोय येतोय. आणि संपूर्ण चराचरातनं बुद्ध 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 असा ध्वनी होता. आणि जणू काय बारसं किंवा लग्न सराई असते, घाई असते, तसं अगदी सगळे पशुपक्षी, अगदी सगळे पक्षी अगदी आकाशातनं अगदी सगळे विचरण करत होते आणि सगळे बुद्ध 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 म्हणत होते. आणि मग छानपैकी वर्णन केलं आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेबांनी सुद्धा. आणि मग ती म्हणजे दोन ठिकाणची, दोन्हीकडची म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी काही झाडं वगैरे होती, झुडपं होती, आणि ते संपूर्ण असं म्हणजे मंडपासारखं झालं, असं की महामाया म्हणजे सिद्धार्थांना जन्म देणार आहे आणि तिला ऊन किंवा कुठला म्हणजे त्रास होता कामा नये. आणि अशा पद्धतीने छानपैकी असं मंडप तयार केल्यासारखं केला. आणि त्यानंतर तिथे विहरत असताना म्हणजे तिथे पालखी उतरायला सांगितली आणि थोडंसं तिथे फिरावंसं वाटलं. आणि मग असंच वाऱ्याची झुळूक आली आणि महामायेला एक फांदी धरावीशी वाटली आणि तिने ती शालवृक्षाची फांदी अशी धरल्याबरोबर हवेच्या झुळकेने ती फांदी वर उचलली गेली आणि त्यासुद्धा म्हणजे तिथेच उभ्या उभ्या जन्म दिला बाळाला. आणि ह्या बाळाचा जन्म म्हणजे कसा की उभ्यानेच झाला आहे आणि ते सरळ असं जमिनीवर येतात. आणि काय होतं की तिथे खूप साऱ्या देवता म्हणजे सगळ्या अशा त्यांचा सत्कार करण्यासाठी किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी सगळ्या हजर असतातच. आणि त्यांना सोन्याच्या जाळीत झेलतात असं पालीमध्ये सांगितलेलं आहे. पालीमध्ये म्हटलेलं आहे की सोन्याच्या जाळी जी असते ना त्याच्यामध्ये त्या बाळाला घेतलेलं आहे. आणि त्यानंतर काय म्हटलं आहे की ते बाळ जे असतं ते अजिबात घाणेरडं नसतं. म्हणजे इतर आपला जो जन्म असतो तर आपण कसं अगदी रक्ताने माखलेले वगैरे जन्माला येतो, तर तसं त्या बाळाचं नसतं. ते फार पवित्र शुद्ध असतं. तरीसुद्धा मनुष्यमळ धुवून काढण्यासाठी आकाशातनं पावसाच्या धारा येत असतात आणि त्या बाळावर म्हणजे ते हे होत असतं. त्यानंतर तिथे त्या काय सगळ्या ज्या दासी वगैरे होत्या आणि त्यांना घेतलं किंवा देवलोकांनी सुद्धा घेतलं, देवांनी फुलांचा वर्षाव केला. आणि त्यानंतर असं म्हटलेलं, आता हे पाली साहित्यात म्हटलं आहे, नाहीतर म्हणाल संघमित्र काय सांगते, तर ते 7 पावलं चालतं ते बाळ. आणि 7 पावलं चालल्यानंतर ते असं बोटवर करून म्हणतं की अगोहमस्मी, म्हणजे ह्या संपूर्ण लोकात मी श्रेष्ठ आहे असं ते म्हणतात. म्हणजे मी गुरु आहे, मी श्रेष्ठ आहे, अगोहमस्मी. आणि त्यानंतर मग त्या बाळाला छानपैकी असं वस्त्र वगैरे हे करून पुन्हा ते कपिलवस्तूला येतात. आणि त्यानंतर मग म्हणजे असं म्हटलेलं आहे की सिद्धार्थांच्या जन्माच्या वेळेस ना खूप सारे जे कोणी कैदी होते त्यांची जे काय बेड्या होत्या किंवा जे काय बंधनं होती ती आपोआप अशी तुटलेली आहेत. जे आंधळे होते ना तर त्यांना दृष्टी आली आणि जे बहिरे होते त्यांना ऐकू यायला लागलं, जे मुके होते ते बोलायला लागले आणि जे पंगू होते किंवा अपंग होते तर ते चालायला लागले. तर अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि खूप मोठं असा धरणीकंपसुद्धा झालेला आहे. तर हेच उदाहरण किंवा हा संदर्भ थोडासा मी बाबासाहेबांच्या जन्माबरोबर सुद्धा लावते की म्हणजे काय होत होतं की सगळ्यांनाच डोळे होते पण दिसत नव्हतं, सगळ्यांना वाचा होती पण बोलता येत नव्हतं, कान होते पण जर का काही ऐकलं, चांगलं काही ऐकलं, पवित्र काही म्हणजे त्यांच्या दृष्टीने पवित्र असं काही ऐकलं तर कानात अगदी गरम उकळतं तेल ओतलं जायचं. बोलायला मुभा नव्हती, बरं ना, कुठे स्वातंत्र्य नव्हतं. तर अशा अवस्थेत जेव्हा अशा परिस्थितीत जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी जे काय राईट्स दिले किंवा जे काय उद्धार केला संपूर्ण मानवजातीचाच म्हणायला काही हरकत नाही, तर त्यामुळे आता आपल्याला चांगलं बोलता येतंय, बरं ना, ऐकू येतंय आणि बघता येतंय काय चाललंय ते उघड्या डोळ्यांनी आणि धावता येतंय. आणि जे काय आजपर्यंत जे काय जकडबंद पायात ज्या काही कड्या होत्या त्या कशा तटातट तुटलेल्या आहेत. आणि म्हणून वामनदादांचं मला वामनदादा कर्डकांचं जे, बरोबर ना आदित्य,
वामनदादा कर्डकांचंच गाणं आहे ना ते? हो हो मॅम. हा, जरा बोला बघू काय आहे ते. जकड बंध पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. साधू साधू साधू. तर तो संदर्भ मी इकडे बाबासाहेबांच्या जन्माचं सुद्धा सांगत असते. तर अशा पद्धतीने सिद्धार्थांचा जन्म झालेला आहे आणि काय झालेलं आहे की अखंड अखिल मानव जातीचा उद्धार झालेला आहे. खूप सारे म्हणजे त्यावेळेस जे काही 6 वाद होते, 62 पंथ होते आणि संपूर्ण सगळीकडे अगदी जी काही बजबजपुरी माजलेली होती. म्हणजे खा प्या मजा करा किंवा काहीही करा, काही होत नाही, काही पाप नसतं, पुण्य नसतं, स्वर्ग नाही आहे, नरक नाही आहे, किंवा कोणी म्हणतं स्वर्ग आहे, नरक आहे, असे जे काही जे मतप्रणाली होत्या, मतप्रवाह होते, त्यांना वाद म्हटलेलं आहे. तर असे जे काही वाद होते म्हणजे 6 वाद होते, जे मख्खली गुसाल पुरण कस्सब, कोण मख्खली गुसाल पुरण कस्सब, संजय बेलट्टी पुत्त, पुरण कस्सब, निघंटनाथ पुत्त, अजित केस कंबल, असे जे 6 वाद होते आणि 62 पंथ होते. आणि ते त्यांचे जे वाद होते, अक्रियावाद वगैरे सगळे, तर म्हणजे इतकं लोकांना असं हे करून सोडलं होतं. आणि त्याच्यात आणि हे ब्राह्मण, मग जरा काय झालं किंवा काय, आणि मग कसं आहे की मी माझ्या थिसिसमध्ये 1,00,000 वर्षापूर्वीपासूनचा अभ्यास थोडासा बघितलेला होता. आणि 4,500 वर्षांपूर्वी जे कुणी म्हणजे निषाद किंवा ऑस्ट्रेलियन किंवा इतर जातीची जी लोकं आली आणि त्यांनी खूप आक्रमणं केली इथे येऊन, आणि इथे फार लुटालूट केलेली आहे त्यांनी. म्हणजे तुर्की लोकं पण आले किंवा मंगोलियन वगैरे सगळे, आणि खूप सारं म्हणजे खुशकीच्या मार्गाने किंवा आपलं समुद्र मार्गाने किंवा असं म्हणजे काय ते खूप साऱ्या ठिकाणाहून लोक इथे आले आणि खूप सारी लुटालूट केलेली आहे. नाहीतर असं म्हणत होते की जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा. तर आधी नाव याचं म्हणजे जम्बूद्वीप, नंतर भारत होतं, बरोबर ना. आणि आजही भारतच आहे, बाबासाहेबसुद्धा भारतच लिहितात, बरोबर ना. तर त्यावेळेसुद्धा म्हणजे भारत म्हटलेलं होतं आणि असा सोन्याचा धूर निघत होता भारत देशातनं. आणि खूप साऱ्या लोकांनी इथे येऊन आक्रमणं केली आणि संपूर्ण सगळं लुटालूट करून सगळं लुटून नेलेलं आहे. सगळे निघून गेले आणि एकच जण राहिले, ते आता तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत ते. आणि मग त्यांनी इथे येऊन खुशकीच्या मार्गाने किंवा इकडून तिकडून ते आले आणि म्हणजे समुद्रातून जरी आले किंवा नद्यातनं जे आले तरीसुद्धा समुद्रकिनारी बघायचे की ताडाची माडाची झाडं आहेत. आणि हा प्रदेश इतका म्हणजे हा देश इतका समृद्धीने नटलेला आहे. इथे म्हणजे जरी समुद्रकिनारी असले तरी अगदी ताडाचं पण तुम्ही बघता की पाणी असतं, किंवा खायला पण किंवा नारळसुद्धा, बरं ना, पाणी असतं, खाणं होतं, म्हणजे पोट पण भरलं जातं, तहान पण भागली जाते. आणि मग त्यांनी बघितलं की ते मसालेदार प्रदेश आहे संपूर्ण सगळं. आणि ते मग हळूहळू आत शिरले, इथे तंबू बांधले त्यांनी. फिरस्ती जात होती जमात यांची, गुरं बाळगायचे म्हणून यांना गोपाल पण म्हणतात. तर अशा पद्धतीने फिरस्ते होते आणि नंतर मग हळूहळू ते आपल्या बाजारात यायला लागले आणि मुली पण पळवून न्यायचे आणि आपली पैदास वाढवत गेली. त्यानंतर असं त्यांनीच काय केलं, हत्यारं तयार केली. तोपर्यंत इथे हत्यारांची गरज भासली नव्हती. खूप सारे अगदी म्हणजे महासुदर्शन राजाचं पण तुम्ही बघाल जातक, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं की कसं खा प्या मजा करा, रथ सद्द हत्ती सद्द आहे ना, अशी 10 शब्द होते. म्हणजे सगळे कसे खुशाल होते. त्यामुळे कुणाकडे चोरी करायची किंवा कुणाला मारायची काही गरजच नव्हती. त्यामुळे इथे काय हत्यारांची वगैरे एवढी काय हे नव्हतं. पण ही लोकं जेव्हा बाहेरून आले आणि त्यांनी इथे येऊन लोखंडी हत्यारं तयार केली, बळीराजा म्हणा, संखासूर राजा म्हणा, अशा राजांना त्यांनी कसं हरवलं तुम्हाला माहीत असेल. ती जी संक्रांती आणि किंक्रांती जी गोष्ट आहे, बरं ना, की त्यांनी त्या संखासूर राजाला वाढदिवसाच्या दिवशी कसं डान्स करायला म्हणून आले आणि नाचता नाचता त्याला खाली खेचत आणलं आणि आडवं पाडलं आणि तिकडून तिने आणि इकडून इने असं भाला अगदी मरेपर्यंत घुसळला आणि त्यांचा विजय म्हणून एकमेकींना टिळा लावला. आणि तोच आपण म्हणजे हल्लीच ते या हळदी कुंकू साजरा करतात.
तर अशा पद्धतीने म्हणजे तो ब्राह्मणांचा विजय दिवस आहे असं आपल्या सुद्धा सगळ्या स्त्रियांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि मग हळदी कुंकू करायचा की नाही किंवा काय, तर ते आता म्हणजे सांगणं न लगे. तर अशा पद्धतीने खूप साऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही पाली शिकायला लागता तेव्हा खूप साऱ्या गोष्टींचा उलगडा होतो. आणि त्यानंतर म्हणजे असे जे बलाढ्य राजे होते तर त्यांच्याकडे ना म्हणजे त्यांनी त्यांच्या मुली पाठवत गेले. आणि जे म्हणजे सुरुवातीला तर ना ते आक्रमणं करायचे आणि त्यावेळेस ना की म्हणजे इथल्या राजांना किंवा इथल्या लोकांना मारायचे आणि त्यांचंच रक्त समोरच्या म्हणजे त्याच्या बायकोच्या कपाळाला लावायचे. आणि ही त्यांची हक्काची वस्तू झाली. म्हणजे आणि ती जर का सहज नाही आली ना तर तिला खेचत न्यायची. तर त्याला वहतू हा प्रकार म्हणतात लग्नाचा. आणि मग त्यांच्या नाकातनं दोरखंड बांधायचे, गळ्यात दोरखंड बांधायचे आणि त्यांना खेचत न्यायचे. तर मग कालांतराने नंतर ते काळे दोरखंड नंतर मग ते मंगळसूत्र नावाने स्त्रिया हे करायला लागल्या किंवा काय. तर आपल्याकडे जे मंगलसूत्र असतं ते पवित्र सूत्र लग्नाच्या म्हणजे जे काही बंधन असतं तर ते पवित्र सूत्र म्हणून मंगलसूत्र आहे. आणि त्याचं नंतर मग ते असा अपभ्रंश होतो वगैरे ती गोष्ट. तर अशा पद्धतीने त्यांना ना नक्षत्रांचा अभ्यास होता त्यांचा किंवा ज्योतिष जाणायचे. त्यामुळे आपली जी जनता आहे बरोबर ना, त्या सगळे कसं गरीब स्वभावाने पण आणि साधी सरळ माणसं. आणि मग कसं झालं की त्यांनी जरा पण काय झालं की काय व्हायचं की ते सांगायचे की अमुक नक्षत्र आहे किंवा अमुक आता पाऊस पडेल किंवा आता पाऊस पडणार नाही. आणि मग ते खरं व्हायचं आणि मग लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसायला लागला. आणि मग असं करत असताना जर का काही अघटित घडलं असेल किंवा समजा दुसरा राजा आक्रमण करतोय किंवा काय असं, तर मग ते राजे लोक पण त्यांच्याकडे सल्ले घ्यायचे आणि मग ते सांगायचे की अमुक यज्ञ करा. मग त्या यज्ञातनं अमुक इतक्या गायी 1000 गायी द्या किंवा काय. आणि पहिला यज्ञ म्हणजे तुम्ही जर का क्रांती आणि प्रतिक्रांती जर का वाचाल बाबासाहेबांचं तर त्याच्यामध्ये तर स्पष्ट उल्लेख केला आहे बाबासाहेबांनी की जो यज्ञ आहे आणि त्या पहिल्या यज्ञात पहिला जर का बळी सांगितलंय तर नर बळी सांगितलेलं आहे. आणि मग तो जो यज्ञ करणार आहे ना त्यानेच त्या माणसाला मारायचं. तर मग असं कोण तयार होणार आहे बरोबर ना. तर अशा पद्धतीने मग ते म्हणायचे की काही याला पर्याय आहे का, तर मग द्या 1000 गायी असं. मग दुसरा यज्ञ तर तो घोडा. मग माहिती आहे ना तो संपूर्ण सगळीकडे अगदी फिरून नंतर मग ज्याने यज्ञ केलाय त्याच्या बायकोबरोबर त्या घोड्याचं हे करायला लावायचे. तर हे सुद्धा अगदी लांछनास्पद आहे किंवा किळसवाणं आहे. आणि मग याला अजून काय पर्याय, तर द्या 1000 गायी. तर अशा पद्धतीने गायी, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या असं जे काय यज्ञात म्हणजे हे करण्यासाठी म्हणजे मारायचे बरं ना. आणि ही जी काही नासाडी होत होती, धान्य असेल, धन असेल, धान्य असेल, तीळ, तांदूळ, तेल, तूप, दूध, दही, लोणी जे काय असेल तर ते सगळं यज्ञात जे काही नासाडी होत होती, संपत्तीची नासाडी होत होती. आणि त्यामुळे जर का आपण तुम्ही पालीमध्ये बघाल तर यज्ञसुत्ता आहे किंवा कूटदंतसुत्ता आहे बरोबर ना. तर त्याच्यामध्ये बुद्धांनी याचा अगदी स्पष्टपणे म्हणजे विरोध केलेला आहे. आणि जर का पहिलंच काय शील दिलंय भगवंतांनी तर पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही. तर हे जे शील आहे बरोबर ना की प्राणी हिंसाच करायची नाही आहे. कारण म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणजे जर का जगण्याचा हक्क आहे तर प्रत्येक प्राणी मात्रांना जगण्याचा पुरेपूर हक्क अधिकार आहे आणि तुम्ही त्यांना मारणारे कोण. तर अशा पद्धतीने भगवंतांचा जन्म हा खूप म्हणजे सगळ्यांना जीवनदान देणारा आहे. सगळ्यांना जीवन जगण्याची कला शिकवणारा आहे. आणि म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ना की जीवन कसं जगायचं हे बुद्धांनी सांगितलं. म्हणजे जे आहे ते आहे आणि जे नाही आहे ते नाही आहे असं सांगणारे बुद्ध. आणि म्हणून त्यांना शास्ता म्हटलं जातं. त्यांना सत्ता, पालीमध्ये सत्ता म्हणतात आणि मराठीमध्ये शास्ता, शास्ता म्हणजे गुरु. तर अशा पद्धतीने सिद्धार्थ गौतमांचा जन्म झालेला आहे आणि तो अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे. आणि म्हणून संपूर्ण सगळ्या देवतांना याचना करावी लागते की तुम्ही आता जन्म घ्या. आणि जन्म झाल्यानंतर
कपिल वस्तूमध्ये खूप असं छानपैकी आरास किंवा खूप अशी त्यांनी साजरा केला तो दिवस. त्यानंतर 7 वर्षांची असताना वप्पमंगल नावाचा सण साजरा करतात, म्हणजे करायचे त्यावेळेस साक्य लोक वगैरे. आणि त्या दिवशी शुद्धोधन महाराजा शेतात स्वतः नांगर धरायचे. आणि 1000 म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की 1000 नांगर चालायचे त्यांच्या शेतात. तर एवढं संपूर्ण अशी संपत्ती. आणि म्हणून कदाचित महामायेला बरं ना, आज आपण जे लेण्यांमध्ये वगैरे बघतो की लक्ष्मी, महालक्ष्मी सारखं असं दिसतं आपल्याला. आणि मग 2 हत्ती तिला असं न्हाऊ घालतायत वगैरे. तर माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? पैसा ना. आणि म्हणूनच कदाचित म्हणजे महामाईचं नंतर महालक्ष्मी त्यांनी केलं असं. म्हणजे खूप सारं आता तुम्ही जर का पाली शिकाल ना तर खूप हे सगळे बिंग आहेत ना त्यांची सगळी बाहेर येतील अशी. खूप साऱ्या गोष्टी उलगडा होतो. आणि म्हणजे नाहू घालतायत म्हणजे काय ते झालं ना प्रतीक की सिद्धार्थ गौतमाच्या वेळेस मी मगाशी सांगितलं जसं की महामाईला मानस सरोवराच्या इथे नेऊन त्यांनी जे चातुर्महाराजिकांच्या ज्या पत्नी आहेत किंवा स्त्रिया म्हटलेलं आहे त्यांना, आणि त्या नाव घालतात. तर तेच प्रतीक आहे ना ते लेण्यांमध्ये वगैरे आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीने 7 वर्षांचे असताना वप्रमंगल नावाचा जो सण आहे आणि त्यावेळेस ते त्यांचा जो पाळणा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तसं की जो पाळणा आहे तो त्यांनी जांभळाच्या झाडाच्या खाली ठेवलेला होता. आणि त्या ज्या दासी होत्या त्या सण किंवा उत्सव साजरा करीत असताना काही खेळ वगैरे होते त्या बघायला गेल्या. आणि तिथे म्हणजे त्यांना संध्याकाळ झाली आणि पुन्हा येऊन बघतायत तर जांभळाच्या झाडाची जी सावली होती ती सकाळी जशी होती तशीच बाळाच्या पाळण्यावर किंवा त्या बाळावर ती सावली संध्याकाळपर्यंत तशीच होती. आणि म्हणून त्या धावत गेल्या आणि शुद्धोधन राजाला बोलावून आणलं. आणि तिथे बघितलं शुद्धोधन राजाने. आणि तो जो चमत्कार, आता आपण चमत्कार म्हटल्यानंतर थोडंसं हे वाटतं, तर पाटीहार्य म्हणूया, पालीमध्ये पाटीहार्य म्हणतात त्याला. तर ते पाटीहार्य बघितल्यानंतर वडिलांनी दुसरं वंदन केलेलं आहे. तर मी मगाशी सांगायचं राहून गेलं की पहिलं वंदन कधी केलं तर सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाल्यानंतर संपूर्ण चराचरात बुद्ध 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 जसं म्हटलं म्हणजे सगळीकडे होतं. आणि असित नावाचे जे त्यांना कालदेवल पण म्हटलेलं आहे ते मुनी त्यांना कळालं की बुद्ध जन्माला आलेत, म्हणजे सिद्धार्थांचा जन्म झालेला आहे. आणि मग ते दर्शन घ्यायला येतात. त्यावेळेस शुद्धोधन राजाला सांगतात की मला दर्शन घ्यायचं आहे बाळाचं. आणि ते जेव्हा ना शुद्धोधन राजा त्या बाळाला त्यांच्या पायावर ठेवणार असतात तर त्याच वेळेस काय होतं की त्यांचे पाय म्हणजे ते उलटे होऊन असं त्या असित मुनींच्या जटेला स्पर्श होतो. आणि त्यावेळेस ते म्हणजे त्या बाळाला म्हणजे त्या पाळण्याभोवती हे करतात, आपलं असित मुनी प्रदक्षिणा घालतात. आणि शुद्धोधन राजाला मनाई करतात की म्हणजे जर का त्या बाळाला असित मुनीच्या पायावर ठेवलं असतं, म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा असा उल्लेख केलेला आहे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथात, की जर का त्यांच्या पायावर ठेवलं असतं तर त्या मुनीची 7 शकलं झाली, म्हणजे डोक्याचे तुकडे झाले असते. तर अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर हे सगळं बघून वडिलांनी त्यांना पहिलं वंदन केलेलं आहे सिद्धार्थ बाळाला. तर ते पहिलं वंदन आणि वप्रमंगल नावाचा जो सण आहे तर त्यावेळेस केलेलं दुसरं वंदन. आणि तिसरं वंदन जे आहे ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात आणि वडिलांना बघण्याची फार इच्छा असते की माझं बाळ आता म्हणजे तुम्ही जर का हे अविदुरे की संतिके निदान कथेमध्ये आहे की ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम ध्यान साधना करीत होते त्यावेळेस इकडे वडिलांना ना मार यायचा आणि सांगायचा की बघ बघ तुझा मुलगा मेला, आता मरून पडलाय तिकडे वगैरे. तेव्हा मग वडील सांगायचे अगदी म्हणजे अगदी धिटाईने सांगायचे की अरे चल म्हणे, माझा मुलगा बुद्ध होण्यासाठी जन्मलेला आहे, त्याचं भविष्य सांगण्यात आलेलं आहे आणि तो बुद्ध झाल्याशिवाय मरणार नाही, एवढं मला चांगलं माहिती आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे वडील सुद्धा अगदी ठामपणे सांगतात तिथे.
तर बुद्ध झाल्यानंतर आता माझं बाळ कसं दिसत असेल किंवा सगळेजण म्हणतायत की असा तर मला बघायची इच्छा झाली आहे. आणि मग त्यावेळेस वर्षावास नेमका सुरू आणि एका ठिकाणी जेव्हा वर्षावासात एका ठिकाणी भिक्खू असतात तर हलायचं नसतं, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जास्त जायचं नसतं असं म्हटलेलं आहे. तर त्यावेळेस शुद्धोधन राजा काही मंत्र्यांना आणि सैनिकांना पाठवतात तिकडे बुद्धांना घेऊन या म्हणे. मग आता बुद्धांचं प्रवचन चालू आहे आणि मग ती लोक आले, मग आता मध्येच कसं काय हे करणार. मग ते सुद्धा ऐकत एका बाजूला उभे राहतात त्यांना वंदन करून. आणि नंतर मग तिथे येऊन सांगतात. तर ते सांगण्याआधीच बुद्ध म्हणतात की आलात ना, बसा जरा आणि मग श्वास घ्या, बघा श्वास घ्या सोडा, असं त्यांना ध्यान शिकवतात. आणि मग तिथेच ते म्हणजे ध्यान साधना करायला लागतात, भिक्खू होतात. आणि काही लोक सुतापन्न, सगदागामी, अनागामी, अर्हत होतात आणि तिथेच राहतात. मग असं दुसऱ्या मंत्र्यांना त्यांच्याबरोबर सैनिकांना असं पाठवून खूप सारी लोक पाठवतात. आणि बुद्ध तसंच करतात आणि खूप सारे लोक तिथे भिक्खू होऊन म्हणजे पदाला प्राप्त होतात. त्यानंतर जेव्हा कालुदाई नावाचे एक हे आहेत, बरं ना, कालुदाई त्यांचं राजपुरोहित. आणि मग त्यांना पाठवलं जातं आणि मग त्यांच्याबरोबर काही सैन्य पाठवलं जातं. आणि मग ते तिथे गेल्यानंतर तशाच पद्धतीने होतं आणि मग ते तिथे भिक्खू होऊन अर्हत पण होतात. पण एक गोष्ट करतात की तुम्हाला आता निघायचंच आहे, कारण तुमच्या वडिलांचा तसा आदेश आहे आणि तुम्हाला आम्हाला घेऊन जायचं आहे. आणि मग ते जेव्हा निघतात तेव्हा आकाश मार्गाने हे येऊन वडिलांना सगळी बातमी सांगत असतात की अमुक ठिकाणी आलेत, अमुक ठिकाणी आलेत. असं करत मग ते जेव्हा कपिलवस्तूमध्ये येतात सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर, आणि त्यावेळेस ते म्हणजे पहिल्या घरापासून भिक्षा मागायला सुरुवात करतात. आणि ही गोष्ट यशोधरेला कळते आणि यशोधरा नंतर आपल्या आपल्या सासऱ्यांकडे चुगळी करायला जातात की बघा म्हणे कसे ते त्यांना सांगा तुम्ही राजपुत्र आहेत ते वगैरे. आणि मग शुद्धोधन राजा येतात आणि म्हणतात की हे काय करता तुम्ही, चला राजमहालात आणि मग तिथे भोजन. तर नाही म्हणे, म्हणे तुम्ही आमच्या वंशाला लाज आणण्यासारखं काय करताय. तर मग ते सांगतात की शुद्धोधन राजाला की महाराजा म्हणे मी आता तुमच्या वंशातला नाही आहे, तर मी आता बुद्ध वंशातला आहे. आणि इतर सगळ्या आधीचे जे समाजबुद्ध झाले त्यांनी भिक्षा मागूनच भिक्षापात्रातच जेवण केलेलं आहे असं सांगतात. आणि मग ते घेऊन जातात त्यांना, त्यांचं वार्तालाप वगैरे होतो वगैरे. आणि त्यानंतर यशोधरासुद्धा आपल्या बाळाला, जेव्हा राहुल बाळाला वडील दाखवत असताना जे त्यांचं वर्णन केलेलं आहे त्याला आता आज आपण नरसिंह गाथा म्हणतो की म्हणजे चक्रवरंकित रत्तसुपादो लखन मंडिता आयतपणो चामरछत विभूषित पादो ये सही तुय पिता नरसिंह. म्हणजे त्यांच्या पायावर कसे लाल लाल रक्तासारखे त्यांचे पाय आहेत, सुकुमार असे राजपुत्र होते आणि त्यांच्या पायांवरनं असे चक्रांकित असे चिन्ह आहेत वगैरे, असं सगळं ते वर्णन आहे. काय साक्यकुमार वरो सुकुमालो लखण चित्त पुन्हा शरीरो लोकहिताय गतो नरवीरो ये सही तुय पिता नरसिंह. साक्यकुमार आहे आणि लोकांच्या हितासाठी कसा म्हणजे गृहत्याग केलेला आहे. आता बुद्ध झाले ते. शेवटची गाथा जी आहे की गच्छते नीलपते वियचंदो तारांगण पतिवती रूपो सावक मज्जे गतो समणिंदो हे सही तुय पिता नरसिंह. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे एका बायकोलाच माहिती असतं बरं ना की म्हणजे आपला पती काय आहे, बरं की नाही. आणि यशोधरा माता इतकं सुंदर वर्णन करते आपल्या नवऱ्याचं आणि बाळाला सांगते की गच्छती नीलपते वियचंदो, जसं आकाश, निळ्या आकाशात जसं चंद्र म्हणजे आहे, जात आहे आणि त्याच्या भोवतीने तारांगण जसं आहे बरं ना असतं, चंद्राच्या भोवतीने जसं तारांगण असतं तसं तुझ्या पित्याच्या भोवतीने संपूर्ण सावक संघ आहे. तर म्हणजे किती होते ते सगळे, म्हणजे आतापर्यंत एवढे सगळे पाठवले की नाही वडिलांनी, तर ते 20,000 भिक्खू होते. आणि त्या 20,000 भिक्खूंमध्ये ते तुझे जे काही पिता आहेत बरं ना, तर आकाशामध्ये जसं तारांगण आणि तारांगणामध्ये जसं चंद्र असतो मधोमध त्यांचा, तशा पद्धतीने की गच्छती नीलपथे वियचंदो विय म्हणजे काय सारखं तारांगण पतिवती रूपो
सावक म्हणजे सगळ्यांचा अधिपती, तारांगणात अधिपती जसा चंद्र असतो तसा तारांगण पतिवती रूपो सावक मज्जे समणिंदू हे सही तुय पिता नरसिंह. म्हणजे श्रमणांचा इंद्र, मालक, अधिपती, स्वामी जो संपूर्ण सगळ्या भिक्खू श्रावकांमध्ये आहे तो तुझा म्हणजे संपूर्ण नरांमध्ये श्रेष्ठ. जसा जंगलामध्ये सिंह राजा असतो की नाही तसा संपूर्ण म्हणजे लोकांमध्ये जे श्रेष्ठ आहेत ते तुझे पिता आहेत. तर अशा पद्धतीने खूप सुंदर वर्णन केलेलं आहे एका पत्नीने, एका नवऱ्याचं वर्णन. तर अशा पद्धतीने त्यानंतर जेव्हा भेटायला यायचं आहे तेव्हा यशोधरा सांगतात की त्यांना म्हणजे माझ्याकडे यावं लागेल. आणि खरोखर बुद्ध जेव्हा त्यांच्या दालनात जात आहेत त्यावेळेस बनत्या आनंद आणि एक भिक्खू आहेत, मला वाटतं सारीपुत्त आहेत की महामोगलायन आहेत, आणि त्यांना सांगतात बुद्ध की बघा ती आधीच्या जन्मातली पत्नी आहे बरं ना, मग ती पत्नी आहे, मग ती काहीही करेल येऊन, म्हणजे आता इतकी वर्ष झाली आहे तर कधी रागाने मारेल सुद्धा, कधी गळा मिठी मारेल किंवा काहीही करेल. तर तुम्ही काहीच करायचं नाही, शांत राहायचं आहे. आणि मग तिथे जेव्हा तिच्या दालनात गेल्यानंतर शुद्धोधन राजासुद्धा तिथे असतात. आणि मग जेव्हा आसनावर भगवंत बसतात त्यावेळेस यशोधरा मातासुद्धा म्हणजे फक्त त्यांच्या पायावर डोकं ठेवून वंदन करते. म्हणजे इतकं म्हणजे इतकं साधारण स्त्री आहे का. खूप लोक म्हणतात असं की उपेक्षित नारी वगैरे काय, अरे कसली उपेक्षित नारी आहे, इतक्या जन्मातनं एवढ्या पारमी पूर्ण करीत, ह्याच तर क्षणाची वाट बघत होती ना ती पण. एवढ्या सगळ्या पारमी पूर्ण केल्या, ते जे कालचक्र असतं बरं ना ते सगळं घडणारच असतं. आणि आपण म्हणजे तिचा जो त्याग वगैरे जो काय आहे तर हे सगळं शिलाचरण आहे. एवढ्या सगळ्या पारमी पूर्ण कराव्या लागतात. खाऊ आहे का की समासंबुद्धांची आई होणं, मावशी होणं, बायको होणं साधी गोष्ट आहे का, साधारण स्त्री आहे का. मग साधारण स्त्री असती ना तर ती जाऊ पण दिलं नसतं, शिव्या घातल्या असत्या, ओरडली असती, नाही तर मी पण येते तुझ्याबरोबर असं म्हटली असती. पण तसं नाही आहे ते, कारण बुद्ध होणार आहेत आणि त्यांना फुल सपोर्टेड अशीच पत्नी, साजेसी पत्नी त्यांना मिळायला हवी असते की नाही. आणि ती यशोधरा आहे, कारण आधीच्या जन्मातनं त्यांनी संकल्प केलेला आहे. आणि म्हणून म्हणजे इतकं पावित्र्य राखते ती की फक्त त्यांच्या पायावर डोकं ठेवून वंदन करते. आणि शुद्धोधन राजा वगैरे सगळे बघतायत बरं ना. तर अशा पद्धतीने त्यावेळेसच नंतर मग त्यांनी जेव्हा प्रवचन देत होते, देसना देत असताना राहुलची दीक्षा झाली आहे, नंदाची दीक्षा झालेली आहे. तर मला असं वाटतं की वेळ होत आलेली आहे आणि नंदाची स्टोरी सांगितली असते, पण नंतर कधीतरी आपण बघूया की सुंदरी नंदा म्हणजे त्याच्यावर तर अश्वघोषांनी सौंदर्यानंद हे छानपैकी म्हणजे नाटक लिहिलेलं आहे आणि ते संस्कृतमध्ये आहे. तर मी TY वाल्यांना, TYचे जे स्टुडंट आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना मी हायब्रिड संस्कृत शिकवलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं आहे. तर म्हणजे अशोका अवदान वगैरे अवदानं आहेत म्हणजे हायब्रिड संस्कृतमध्ये. म्हणजे इथे जे पालीमध्ये जे साहित्य आहे ना तर ह्या लोकांनी नंतर मग ते जेव्हा महायान वगैरे झालं की नाही, म्हणजे वज्रयान, महायान किंवा असे जे काही संप्रदाय झाले, म्हणजे बुद्धांच्या नंतर 20 वर्षांपर्यंत म्हणजे बुद्ध असताना त्यांनी जो धम्म सांगितला 20 वर्षांपर्यंत एकही नियम झाला नव्हता. पण नंतर मग सगळेच भरती व्हायला लागले. मग कोणी चोऱ्या केल्या किंवा खून दरोडे टाकले आणि राजाच्या भीतीने ते संघात यायचे. असं खूप सारं म्हणजे नियमांचं उल्लंघन वगैरे व्हायला लागलं आणि मग नियम बनायला लागले. त्यानंतर मग बुद्धांच्या नंतर 100 दिवसांनी पहिली संगीती झाली बरं ना, अजातशत्रू राजाच्या आश्रयाखाली. आणि 500 अर्हत भिक्खू होते, त्याला पंचसतिका संगीती म्हणतात. त्यानंतर ती पहिली संगीती सुभद्र नावाचा जो भिक्खू आहे आणि त्याने भगवान बुद्धांचं महापरिनिब्बाण झाल्यानंतर सगळं रडत होते. आणि मग म्हटलं की कशाला रडता तुम्ही, आहे ना, अलंगाऊ सुमा सोचित मापरी देवित सुमुत्तामयंतेन महासमणेन उपदिताच ओम इदंगो कपती इदंगोणा कपती ती इदानी पणम यंगी यंगीची साम तंकरिसाम यंग न इच्छी साम न तंकरिसामाती. तर हे सगळे शब्द महाकाश्यप भंतींच्या
कानावर गेले आणि मग त्यांनी म्हटलं की असे जर का भिक्खू म्हणत असतील की बुद्ध होते तेव्हा बरं झालं, महाश्रमण गेले, बुद्ध होते म्हणजे चांगलेच मुक्त झालो आपण महाश्रमणांच्या उपद्रवापासून, आता ते गेले, आता बरं झालं, आता आपण मोकळे झालो, स्वतंत्र आहोत. म्हणजे होते तेव्हा सांगायचे हे करा ते करा, हे करू नका ते करू नका, आता आपल्या मनाला वाटेल ते आपण करायचं, आपल्याला नाही वाटणार ते नाही करायचं. तर हे सगळं जेव्हा महाकाश्यपांना कळालं आणि मग त्यांनी लगेचच 100 दिवसात पहिली संगीती बोलावली आणि त्याच्यात बनते आनंद जे अर्हत नव्हते त्यांना प्रयत्न करायला लावले आणि त्यांना ते फार गरजेचे होते. आणि मग त्यांनी सुप्त सांगितले आणि उपाली बनतेनी विनय सांगितली. तर अशा पद्धतीने पहिली संगीती झाली आणि त्यानंतर मग 100 वर्षांनी दुसरी संगीती होण्याचं कारण असं की तोपर्यंत संघामध्ये संघभेद वगैरे व्हायला लागला किंवा काही जे नवीन तरुण मुलं वगैरे येत होते किंवा काय, आणि मग ते म्हणायचे की एकच वेळ का जेवायचं वगैरे आहे ना, तर म्हणजे आम्हाला भूक लागते किंवा काय, किंवा शृंगातून मीठ गपचूप न्यायचे, म्हणजे जिथे कुठे निमंत्रण दिलं आहे भोजनाचं तर तिथे जाऊन ते चव नसेल काय आळणी वगैरे असेल तर ते मीठ वगैरे टाकून खायचे. तर अशा काही गोष्टी होत्या किंवा म्हणजे 10 गोष्टी आहेत त्या, नंतर कधीतरी आपण सांगू. तर असं जे काही गोष्टी होत्या त्यामुळे जे स्थविरवादी होते म्हणजे जे ध्यान साधना करून अर्हत होण्याचं जे काही ज्यांचा हेतू होता किंवा बुद्धांच्या धम्माचं तंतोतंत पालन करणारे होते, आणि हे बाकीचे जे होते तर ते म्हणायचे की भगवंतांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस सांगितलं होतं की म्हणजे आपण त्या आनंदांना की वेळेनुसार तुम्ही नियम बदलू शकता किंवा काय, तर आपण बदलू शकतो, म्हणजे एक काय 2 वेळ पण जेवू शकतो वगैरे असं म्हणणारे जे होते ते जास्त संख्येने होते. आणि यांच्यात नंतर मग जो भेद झाला तर ते जास्त संख्येने असल्यामुळे ते महासांगिक किंवा त्यांना महायानी म्हटलं जातं, आणि जे म्हणजे कमी संख्येने होते म्हणून त्यांना हीनयानी किंवा जे ध्यान साधनेला किंवा अर्हत होण्याच्या याला महत्त्व देतात त्यांना स्थविरवादी किंवा थेरवादी म्हटलेलं आहे. तर याचे सुद्धा आणि नंतर परत म्हणजे स्थविरवादी सोडलं तर 17 संप्रदाय झाले. तर अशा पद्धतीने सम्राट अशोकांपर्यंत ते 18 संप्रदाय होते, आणि सम्राट अशोकांनी नंतर काय केलं की तिसऱ्या संगीतीत म्हणजे हे आपले मोगलीपुत्र तिसरे जे गुरु होते हिमालयातून त्यांना बोलावून घेतलं, त्यांच्याकडनं धम्म शिकले, आणि खरे भिक्खू कोण खोटे भिक्खू कोण ते सगळं विभज्यवादी जे धम्म आहे बुद्धांचा हे सांगणारे जे आहेत त्यांना ठेवलं आणि 60,000 भिक्खूंना पांढरे वस्त्र देऊन बाहेर काढलं. तर अशा पद्धतीने हे जे महायानी आहेत ना, तर ते नंतर पुढे पुढे म्हणजे आताचा जो हिंदू धर्म म्हणजे जसं मूर्ती किंवा देवसंकल्पनेला खूप मान देतात ती लोक, बोधिसत्व संकल्पनेला मान देतात, आणि मग त्यांनी नंतर त्यांची जी काय मंदिरं वगैरे बांधली बरं ना, म्हणजे अर्हत होऊन पटकन हे नाही व्हायचं, तर बोधिसत्व होऊन खूप साऱ्या लोकांना धम्म सांगत जायचं बुद्धांचं, अशी मान्यता असलेले महायानी जे आहेत. आणि मग ते आपल्याला दिसतं की आता मंदिरं वगैरे किंवा काय असं. तर अशा पद्धतीने त्यांनी नंतर मग तो जो काय म्हणजे पाली साहित्य जे आहे ते त्यांनी तिकडे संस्कृतमध्ये म्हणजे बाहेरच्या देशातनं जसं चायना असेल, तिबेट असेल, कोलंबिया किंवा आपलं काय ते थायलंड वगैरेच्या देशातनं ब्रह्मदेशात वगैरे सगळीकडे जे काय जो गेला आहे धम्म, तर अशा पद्धतीने आहे, आणि म्हणून तिकडे जास्त पूजा वगैरेला मान दिला जातो. तर हे जे काय साहित्य आहे ते संस्कृतमध्ये आहे, आणि जसं अवदान वगैरे आता मला वाटतं आदित्य वगैरे यांनी पण शिकले असतील ते, तर खूप सारी अतिशयोक्ती दिसते. म्हणजे ना सिद्धार्थ गौतमांच्या जन्माच्या आधी जेव्हा ते पोटात होते आईच्या महामाईच्या, तर असं म्हटलेलं आहे की देवतांनी तो मनुष्यमळ लागता कामा नये म्हणून हिरे माणिक मोत्यांचा महाल बनवला महामाईच्या पोटात, असं वगैरे इतकं अतिशयोक्ती. आणि म्हणजे खूप लांबपर्यंत देव लोकांना ते बाळ पोटातून धम्म सांगायचं असं त्याच्यात म्हटलेलं आहे. किंवा कुणी आजारी मनुष्य जर का महामाईकडे आला तर तिने फक्त डोक्यावर हात ठेवला तरी तो बरा व्हायचा. तर अशा पद्धतीने खूप सारी अतिशयोक्ती आपल्याला दिसते. तर असं खूप सारं नॉलेज पाली साहित्यामध्ये आहे. आणि मी जे काय आता सांगत होते दुरी निदान कथा, अविदुरी निदान कथा आणि संतिके निदान कथा, म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या थोडं जवळचं म्हणजे काय की सिद्धार्थ गौतम सॉरी हे आपले अनाथपिंडिक जे आहेत तर त्यांचं जे दान आहे, मग कसं दिलं दान त्यांनी,
की काय झालं होतं अनाथ पिंडिक, मी एक थोडक्यात 5 मिनिटात थांबते, कारण मग मला परत एम एवाल्यांना थोडंसं रिव्हिजन घ्यायचं आहे, त्यांचा उद्या पेपर आहे ते. तर अनाथ पिंडिकाचं जे दान आहे, तर काय झालं होतं की सुदत्त नावाचे जे अनाथ पिंडिक, नंतर त्यांना नाव पडलं, ते मगधामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या मेहुण्याकडे व्यापाराच्या निमित्ताने, आणि त्यांना कळालं की बुद्ध आलेत म्हणून. मग त्यांनी पहाटे अगदी डोक्यावरनं वगैरे आंघोळ वगैरे करून स्वच्छ होऊन छान बुद्धांच्या दर्शनासाठी गेले. तिथे धम्म ऐकलं वगैरे आणि त्यांना निमंत्रण केलं की आमच्याकडे श्रावस्तीमध्ये तुम्ही यायचं आहे वगैरे. आणि तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी फिरून बघितलं की कोणती जागा, कारण त्यांनी एवढा मोठा भिक्खू संघ वगैरे बघितला होता. आणि मग तिकडे गेल्यानंतर जो जेत राजा आहे त्याचं जेतवण त्यांना दिसलं आणि हीच जागा योग्य आहे म्हणून त्यांनी जेत राजाकडे मागणी केली, पण जेत राजा काय कबूल होईना द्यायला. आणि मग म्हणजे खूप हट्ट केला की ही जागा पाहिजेच म्हणून मला. तर मग त्यांनी असं म्हटलं की जा मग जेवढी जागा आहे तेवढी सोनं पसरवा. आणि खरोखरच 500 बैलगाड्यातनं सोनं आणलं आणि ते पसरवलं. आणि मग जेत राजाला वाटलं की नक्कीच काहीतरी पुण्याचं काम करतोय हा माणूस. मग त्यांनी सांगितलं की थांबा, थोडंसं जे उरलेलं आहे ते मी पूर्ण करतो. अशा पद्धतीने ते जेतवण विकत घेतलं ना, तर त्याच्यासाठी 18 कोटी खर्च केले अनाथ पिंडिकांनी. आणि त्यानंतर तिथे मधोमध मूलगंधकुटी बुद्धांसाठी तयार केली आणि बाजूने जे 80 महाश्रावक आहेत तर त्यांच्यासाठी त्या म्हणजे विहार बांधली आणि सरोवर वगैरे असे बांधले. तर त्याचा खर्च 18 कोटी किंवा 18 करोड. आणि 9 महिने पूजा उत्सव चालला तर त्याचा खर्च 18 करोड. तर असं 54 कोटी खर्च केला अनाथ पिंडिकांनी. आणि काय केलं की त्यांना बोलावलं भगवंतांना, आणि भगवंत ज्या दिवशी आले त्या दिवशी आपल्या मुलाला छानपैकी नाव माकू घालून अगदी सगळे दागदागिने वगैरे चढवून अगदी छानपैकी हातात रेशमी अशी तलम वस्त्र आणि त्याची पताका म्हणजे 5 रंगांची पताका अशी शायनिंगवाली अशी. आणि त्याच्याच पाठीमागे संपूर्ण म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांची 500 मुलं तशीच नटलेली सजलेली आणि त्यांच्या हातातनं अशा 500 पताका. त्याच्या पाठोपाठ किंवा त्यांच्या पाठोपाठ त्या अनाथ पिंडिकांच्या 2 मुली महासुभद्रा आणि चिल्लसुभद्रा, त्यांच्या डोक्यांवरनं पाण्याच्या घागरी किंवा असे माठ वगैरे असे, आणि तिलासुद्धा असं नटवलेलं, आणि तिच्यासोबत 500 मुली, त्यांच्यासुद्धा डोक्यावर असा पाण्याचा माठ. त्यानंतर त्यांच्या मागे अनाथ पिंडिकाची बायको आणि तीसुद्धा अशी नटलेली सजलेली आणि तिच्या डोक्यावर परात अशी, आणि त्याच्यात काय फळं वगैरे असतील काय, आणि तशाच 500 स्त्रिया. आणि त्यांच्या मागे मग अनाथ पिंडिक पांढऱ्या वस्त्रांमध्ये, आणि त्यांच्यासोबत 500 व्यापारी पांढऱ्या वस्त्रात होते. तर अशा पद्धतीने बुद्धांचं स्वागत करण्यासाठी गेले आणि त्यानंतर तसंच अगदी त्यांना विहारात नेलेलं आहे, जे काही त्यांच्यासाठी केलं होतं ते. आणि हा उत्सव जो आहे विहाराचा म्हणजे तर तो 9 महिने चालला होता. 54 कोटी खर्च केला अनाथ पिंडिकांनी. आणि याच्यामध्येच सांगितलेलं आहे संतिकी निदान कथेमध्येच की विशाखामिगार माता ज्या आहेत त्यांचा जो महालता हार आनंदबंतेंच्या हातात लागला होता की नाही. आणि मग तिने असं म्हटलं की नाही, तो आता बंते आनंदांचं झाला. पण आता बंते आनंद म्हणाले आम्ही काय करणार याचं, जा घेऊन तिच्या दासीला, पन्ना दासीला म्हटलं ना. आणि मग तो बंते आनंदांकडनं विकत घेतला. अशा पद्धतीने 3 पटीने म्हणजे 9 करोडचा हार 27 करोडला तो घेतला. अशा पद्धतीने तिने उभाराम विहार त्याच्यासाठी तिने खर्च केला आणि त्याचा उत्सव 4 महिने चालला असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे किती श्रद्धा होती मल्लिका राणी, तर रोजचे 4 लाख खर्च करायचे आणि बुद्धांचं बसण्याचं आसन आणि पाय ठेवण्याचं पादपीठ म्हटलेलं आहे त्याला, तर ते सुद्धा हिरे माणिक मोत्यांनी जळवलेलं होतं. तर अशा पद्धतीने म्हणजे मला वाटतं खूप वेळ झालेला आहे आणि इथेच थांबायला हवं. वाटल्यास पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने धम्मचर्चा करायला काही हरकत नाही. तर मला वाटतं मी इथेच थांबावं आणि खूप खूप आभार व्यक्त करते मी आदित्यचे, महेश सरांचे आणि कुंदला मॅडमचे.
आणि उपस्थित संपूर्ण सगळ्या श्रोत्यांचे की त्यांनी मला इतका वेळ ऐकलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि आदित्य बाळा असेच प्रगती करत राहा आणि धम्म आपल्या पाठीशी आहे. आणि जे कोणी म्हणतायत ना पालीमध्ये करिअर नाही आहे, तर आता तेच उघड्या डोळ्यांनी बघतील की पालीमध्ये किती करिअर आहे. आणि सगळीजणं मुद्दाम होऊन आपल्या मुलांना पालीच शिकायला पाठवतील. कारण एवढं लक्षात ठेवा की पाली तिथे रखती सा पाली. कारण आधीच्या लोकांनी कदाचित त्यांना माहीत नसेल किंवा काय, त्यामुळे इतकं काम झालेलं नाही आहे पालीवर. पण आता अगदी पालीचं वारं आणि संपूर्ण सगळं पाली होत चाललं आहे. म्हणजे या माध्यमातनं जे काही आता नेट किंवा हे जे काही आपली आपण व्हॉट्सअप म्हणा किंवा हे सगळं जे काय आहे माध्यमं, त्याच्यातून इतका प्रचार प्रसार होतो आहे ना, तर खूप चांगले दिवस आहेत पालीसाठी. आणि म्हणजे पाली किंवा बुद्धवचनं जे आहेत पालीतनं, बरं ना, जिने जतन केलं पाली भाषेने बुद्धवचनांचं, म्हणून तिला म्हटलेलं आहे पाली तिथे रखती ती सा पाली. तर अशी ती पाली जी आहे बरोबर ना, तर ती सगळ्यांचं रक्षण करणारी आहे. सगळ्यांना म्हणजे UPSC MPSCमध्ये तर अगदी इतका स्कोर करत होते मुलं, बरोबर ना. तर त्यामुळेच मी म्हटलेलं आहे की म्हणजे आता जाण झालेली आहे, आता ओळख झालेली आहे पाली भाषेची, सगळ्यांना समजलेलं आहे. आणि आता खरोखरच पालीवर काम अजून जास्त करायला पाहिजे. आणि खरोखरच जर का एक युनिव्हर्सिटी झाली तरी खूप साऱ्या लोकांची पोटं भरायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि म्हणून इथे जे सगळे जमलेले श्रोते आहेत किंवा टीचर्स असतील, स्टुडंट असतील, तर सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पाली भाषेचं युनिव्हर्सिटी व्हावं यासाठी सगळ्यांनी भावना तर केलीच पाहिजे. कारण यशोधरीने सिद्धार्थाची भावना केली होती बघा, म्हणून सिद्धार्थ भेटले ना. तर अशाच पद्धतीने आपण सुद्धा भावना केली पाहिजे. त्यासाठी नुसती भावना पण करून चालत नाही, तर प्रयत्न पण केले पाहिजे. कारण यशोधरीने खूप साऱ्या पारमी पूर्ण करण्यासाठी खूप सारे शिलाचरण केलेले आहे, खूप साऱ्या पारमी पूर्ण केलेले आहेत. तर आपण सुद्धा म्हणजे आपण त्यांचं नाव घेण्याची सुद्धा आपली पात्रता नाही आहे. पण जे काही म्हणजे मला असं सांगायचं आहे की आपण त्याची भावना केली पाहिजे, बरोबर ना. थेरी संगमिता आहेत किंवा खूप साऱ्या थेरींनी, खूप साऱ्या थेरांनी प्रचार प्रसार केला होता. आत्तासुद्धा म्हणजे देशादेशातनं पूर्ण जगात बुद्धांचं नेटवर्क आहे, बरोबर ना. बुद्धांना सगळे ओळखतात, इतर कोणाला ओळखत, पण बुद्ध सगळ्यांना माहिती आहेत, बाबासाहेब सगळ्यांना माहीत आहेत. बाबासाहेबांना तर सिम्बॉल ऑफ द नॉलेज पदवी दिलेली आहे. त्यांचा वाढदिवस सगळीकडे साजरा केला जातो. किंवा हे सगळं बाबासाहेब आणि बुद्ध सगळ्या जगाला माहीत आहेत, बरोबर की नाही. त्यामुळे आपल्याला म्हणजे एवढं बळ मिळतं आणि आपल्याला इतकं सामर्थ्य येतं. आणि खरोखरच या सामर्थ्यातून, या बळातून आपण पालीसाठी खूप सारं काम करायला पाहिजे. आणि खरोखरच पालीचं युनिव्हर्सिटी कसं होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि खूप सारा धम्म प्रचार प्रसार केला पाहिजे. धम्म तर आपल्या जागेवर आहे, आपण प्रचार प्रसार केला नाही केला तरी जितका काळ धम्म आहे तितका काळ तर राहणारच आहे, बरोबर ना. पण तरीसुद्धा आपलं कर्तव्य किंवा आपली जबाबदारी म्हणून आपण सुद्धा याच्यात खारीचा वाटा म्हणून आपण काम करीत राहिलं पाहिजे. आणि तशाच पद्धतीने आदित्य करीत आहेत, महेश सर करीत आहेत. आणि असंच काम करीत राहा. तुम्हाला खूप सारं यश मिळो, खूप सारं बळ मिळो, खूप सारी प्रगती हो, खूप सारं यश मिळो. सगळे तुम्ही यशस्वी व्हा. आणि सगळीकडे मैत्री अशीच पसरू देत, सगळे मैत्रिणी वागू देत, सगळ्यांच्या मनातले द्वेष क्लेश नष्ट होऊ देत. आणि सगळीकडे मैत्री पसरू देत. सगळ्यांना सुखसंपत्ती, धनसंपत्ती, ऐश्वर्याचा लाभ मिळू देत. सगळ्यांना दीर्घ आयु आरोग्य प्राप्त होऊ देत. सगळ्यांना निबान प्राप्त होऊ देत. अशी मिथ्या भावना करून मी इथेच थांबते. जय भीम सर्वांना. साधू साधू साधू. साधू साधू. खूप खूप धन्यवाद मॅम. तुम्ही फार सुंदररित्या आम्हाला पूर्ण जातक अट्टकथेतील निदान कथा समजावून सांगितली. आणि त्यामध्ये धुरे निदान, अविधुरे निदान आणि संतिकी निदान ह्यांचं आम्हाला भरपूरसं नॉलेज मिळालं. बुद्धांचा जन्म आणि बाबासाहेबांचा जन्म हा कम्पॅरेटिव्ह पद्धतीने आम्हाला सांगितला. आणि खरंच आम्हाला डोळे असले तरी आम्हाला पाहण्याची मुभा नव्हती, ऐकण्यासाठी कान होते पण ऐकण्याची मुभा नव्हती. म्हणजे आपण गुलामापेक्षा गुलाम होतो. पण खरंच आज बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर कार्य केलेलं आहे. आणि निसंदेह ते बोधिसत्व आहेत, त्यांनी त्यांची ती पारमिता पूर्ण केली. आणि आपल्यालाही
आता आपल्यावरती बाबासाहेबांनी ही जिम्मेदारी ठेवलेली आहे की भगवान बुद्धांचा जो आपल्याला धम्म दिलेला आहे तो आपण आता लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, जनमानसांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण की बाबासाहेब स्वतःहून म्हणतात की धम्माचं योग्य रीतीने आचरण करून जलद गतीने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तेव्हाच केवळ भारताचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा उद्धार होईल. आणि एवढी बुद्ध धर्मामध्ये ताकद आहे, शक्ती आहे. निसंदेह मॅम, तुमचाही सहभाग आम्हाला लाभेल. आम्ही नक्कीच अशाच नक्कीच. अशाच रीतीने आम्ही धम्मकार्य करत राहू. तुमच्या मदतीने, तुमचाच आदर्श घेऊन. इथेच मॅम आपल्याला आता फार वेळ झालेला आहे आणि मॅम आपल्याला लेक्चरही घ्यायचं आहे. तर खूप बरोबर. खूप धन्यवाद. आज आपण आमच्यासोबत सामील झालात. खूप खूप साधुवाद. शेवटचं धम्मपालन गाथा घ्यायला काय हरकत नाही. आमचा अजून एक पीपीटी मी तयार केलेली होती अनुसती भावनावरती. हा, तर करा ना, सांगा ना. ती प्रेझेंट करायची होती मला. हो, करा ना, करा ना, खरं चालेल. ओके. तर आमचा आजचा मूळचा पहिला विषय असा होता की अनुसती भावना जी बुद्धांनी सांगितलेले आहेत त्यांच्यावरती मला म्हणजे माझा हा विषय मी घेतलेला होता. तर सर्वात अगोदर आपण चला भगवान बुद्धांच्या जन्मशताब्दीला बनवूया. आणि जे भगवान बुद्ध सत्ता देव मनुष्यानंग आहेत त्यांचा जो पावन पवित्र धम्म आहे आपण त्याची संगायन करूया त्याचं. तर सर्वात अगोदर मी रिकलेक्शन ऑन 6 सब्जेक्ट्स म्हणजे मी इंग्लिशमध्ये पीपीटी बनवलेली आहे पण मी ह्याला मराठीत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. तर मी 2 सुत्त घेतलेले आहेत अंगुत्तर निकायामधून, सुत्त पिटकातील अंगुत्तर निकायामधून. पहिला सुत्त आहे तो म्हणजे अनुसती ठाण सुत्त आहे आणि दुसरा आहे तो महानाम सुत्त आहे. तर महानाम सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी चांगल्या पद्धतीत 6 अनुस्मरण किंवा 6 अनुसती एक्सप्लेन केलेले आहेत आणि अनुसती ठाण सुत्तामध्ये फक्त त्यांची नावं दिलेली आहेत. तर सर्वात अगोदर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, त्या अरहंत सम्यक संबुद्ध भगवंतांना मी नमन करतो. आणि आता हा पहिल्यांदा आपल्याला हा टॉपिक कुठे मिळतो तर हा आपल्याला विषय जो आहे हा आपल्याला पाली त्रिपिटकामध्ये मिळतो. तो कशा पद्धतीत मिळतो तो अंगुत्तर निकायामध्ये छक निपात आहे. छक निपातामध्ये पठम पन्नासक आहे आणि त्या पठम पन्नासकामध्ये आहुनेय वग्ग आहे. तर त्या आहुनेय वग्गामध्ये आपल्याला हे 2 सुत्त पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये भगवान बुद्धांनी 6 अनुस्मृती सांगितलेल्या आहेत. 6 गोष्टींचं अनुस्मरण केले पाहिजे ते सांगितलेले आहेत. तर पहिला अनुस्मरण आहे बुद्धांचं, दुसरं आहे धम्माचं, तिसरं आहे संघाचं, चौथं आहे शिलांचं, पाचवं आहे त्यागाचं आणि 6वं आहे देवतांचं. आता हे 6 अनुसती ठाण सुत्तामध्ये भगवान बुद्ध असं म्हणतात, छहिमानी भिक्कवे अनुसती ठाणानी कतमानी छ बुद्धानुसती धम्मानुसती संघानुसती शीलानुसती चागानुसती देवतानुसती इमानी खो भिक्कवे छ अनुसती ठाणानी नवमं. म्हणजे भिक्खूंनो 6 अनुस्मृतीचे स्थान आहेत. तर कोणते 6? तर पहिलं आहे बुद्धानुसती आहे, धम्मानुस्मृती आहे, संघानुस्मृती आहे, शीलानुस्मृती आहे, त्यागानुस्मृती आहे, देवतानुस्मृती आहे आणि हेच भिक्खूंनो 6 अनुसती स्थान आहेत. ओके. तर हे 6 अनुसती ठाण बुद्धांनी सांगितलेले आहेत. ह्यांची भावना का करावी? आता व्हॉट आर दिस रिकलेक्शन्स म्हणजे रिकलेक्शन्स काय आहेत, त्यांची भावना का करावी? तर हे आपल्याला ज्यावेळी आपण पाली साहित्याचा अभ्यास करतो तर आचार्य बुद्ध गोसांनी जी 2 गाथेवरती विसुद्धी मग्ग नावाचा असा महान असा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये 40 कम्मठठाणांचे फार महत्वपूर्ण वर्णन केलेले आहे. तर हे 40 कम्मठठाणामधला हा एक भाग आहे ज्याला आपण 6 अनुस्मृती म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला रिकलेक्शन ऑफ 6 सब्जेक्ट्स म्हणतात. तर तेच सेम टू सेम बुद्ध, धम्म, संघ, शील, त्याग आणि देवता असे 6 अनुस्मरण करावे लागतात. तर हे कशासाठी केले पाहिजे?
तर आपल्या मनाला वृद्धिंगत करण्यासाठी केले पाहिजे, समाधी भावनेला वाढवण्यासाठी केले पाहिजे, प्रीती मनाला म्हणजे मनामध्ये प्रीती उत्पन्न करण्यासाठी केले पाहिजे, आनंद मिळण्यासाठी केला पाहिजे, चांगल्या कम्मासाठी केलं पाहिजे, राग द्वेष मोह यांना समूळ नष्ट करण्यासाठी आणि निब्बाणाची भावना म्हणजे निब्बाण धारण करण्यासाठी ह्या 6 अनुस्मृतींचा आपण 6 अनुस्मृतींचं आपण अनुस्मरण केलं पाहिजे. आता महानाम सुत्तामध्ये भगवान बुद्ध फार सुंदर पद्धतीत महानामांना काय करतात, एक्सप्लेन करतात या 6 अनुस्मृती. तर इथे मी स्वतःहून याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एवं मे सुत्तांग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ही सुत्ताची सुरुवात होते नेहमी प्रत्येक सुत्ताची. तर असे मी ऐकले, एकदा भगवान बुद्ध शाक्यांच्या कपिल नगरामध्ये निग्रोधारामामध्ये विहार करत असताना शाक्यांचे राजा महानाम भगवंतांजवळ येतात, भगवंतांना अभिवादन करतात, भगवंतांना अभिवादन करून एका बाजूला बसतात आणि भगवंतांना विचारतात, यो सो भन्ते आर्य सावको आगत फलो विज्ञात सासनो सो कथमेन विहारेन बहुलंग विहरती. म्हणजे म्हणते हे जे आर्य श्रावक आहेत, आगत फल म्हणजे काय, ज्यांनी ह्या फळाला प्राप्त केलेला आहे. म्हणजे कोणत्या फळाला इथे म्हटलेलं आहे, तर महानाम हे खुद्द स्वतःपन्न होते, म्हणून त्यांनी स्वतःपन्न लेवलचा जो प्रश्न होता तो बुद्धांना विचारलेला आहे. तर स्वतःपन्न जे प्राप्त झालेले आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने म्हणजे विज्ञात शासनो म्हणजे शासन जे आहे बुद्धांचं, बुद्धांची जी टीचिंग्स आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांनी जाणलेली आहे. सो कथमेन विहारेन बहुलंग विहरती, ते कोणत्या विहाराद्वारे विहार करतात, म्हणजे कोणत्या पद्धतीने ते विहार करत असतात. तर बुद्ध त्यांना एक्सप्लेन करतात की अरे महानाम, हियर ओ महानामा, म्हणजे हिते महानाम, यो सो महानाम आर्य सावको आगत फलो विज्ञात सासनो सो इमिना विहारेन बहुलंग विहरती. म्हणजे महानाम इथे जे आर्य श्रावक आहेत, ज्यांनी श्रोतापन्न लेवल गाठलेली आहे, जे शासनाला चांगल्या पद्धतीत जाणलेलं आहे ज्यांनी, ते ह्या विहाराद्वारे विहार करतात. तर कोणत्या विहाराद्वारे, तर पहिलं विहार आहे कोणतं, बुद्धानुसती. तर महानामाला भगवान बुद्ध असं म्हणतात की महानाम इथे जो आर्य श्रावक आहे, ज्याने शासनाला योग्य रीतीने जाणलेला आहे, तो सर्वात प्रथमता बुद्धानुस्मृतीची भावना करतो. कशी करतो तो इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवा इति. तर अशा पद्धतीने तो काय करतो, शासनाला बुद्धांच्या अनुस्मृतीला धारण करतो. ओके. तर आता हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे की बुद्धानुसतीची भावना कशी केली जाते. तर आचार्य बुद्धघोषांनी ह्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन केलेलंच आहे, पण आपण बुद्धांच्या थ्रू आपण जाणत आहे की अशा प्रकारे ते भगवान आहेत, अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहे, ज्यांनी 3 विद्या आणि 15 आचरणांना प्राप्त केलेलं आहे, ज्यांनी सुगती प्राप्त केलेली आहे, ज्यांना कामावचार, रूपावचार आणि अरूपावचार अशा तिन्ही लोकांचे ज्ञान आहे, जे श्रेष्ठतम आहेत, जे योग्य पद्धतीत व्यक्तींना पुरीस धम्म सारथी आहेत, म्हणजे योग्य पद्धतीत व्यक्तींना मार्गदर्शन करणारे आहेत. देव मनुष्यांचे जे शास्त्र आहेत, जे बुद्ध भगवान आहेत, त्यांची जो श्रोतापन्न व्यक्ती आहे तो काय करतो, अनुस्मरण करतो त्यांच्या पद्धतीने. ओके. त्यानंतर बुद्धांनी धम्मानुसतीची भावना सांगितलेली आहे. तर धम्मानुसतीमध्ये बुद्ध म्हणतात की इथे जो चांगल्या पद्धती श्रोतापन्न झालेला आहे, ज्याने धम्माला चांगल्या पद्धतीत जाणलेला आहे, तो अशा पद्धतीने धम्माची अनुस्मृती करतो. कशी, स्वाख्यातो भगवता धम्मो संधिठ्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनायिको पच्चतं वेदितव्यो वियुह्यति.
म्हणजे भगवान बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे तो वेल थॉट आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितलेला आहे, डायरेक्टली विजिबल आहे, संदिग्धिको आहे म्हणजे लगेच पाहण्यायोग्य आहे, अकालिको ज्याला कोणतेच वेळेचं बंधन नाहीये, ओपनायिको म्हणजे सर्वांना इन्स्पेक्शनसाठी किंवा चिकित्सा करण्यासाठी ते ओपन केलेलं आहे, पच्चतंग वेदितब्बो विनियुहिती म्हणजे ऍप्लिकेबल आहे लोकांना, ओपन ऍप्लिकेबल आहे, ते सर्वांना ते लागू पडणार आहे, आणि पच्चतंग वेदितब्बो विनियुहिती म्हणजे जे बुद्धिमान आहेत, विद्वान आहेत, त्यांच्याद्वारे त्यांनी हे स्वतःहून जाणलेले आहे, असा हा काय आहे धम्म आहे, आणि अशा पद्धतीत धम्माची धम्मानुस्मृती केली जाते. तिसऱ्या पद्धतीची अनुस्मृती आहे ती म्हणजे संघानुसतीची आहे. म्हणजे इथे महानामाला बुद्ध म्हणतात की आर्य श्रावक अशा पद्धतीने संघानुसतीची अनुस्मरण करतो. तर कसं करतो? सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामीची पटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्तारी पुरिस युगानी अट्ठ पुरिस पुग्गला एस भगवतो सावक संगो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणेयो अनुत्तरंग पुण्यखेतंग लोकसाती. म्हणजे भगवान बुद्धांचा श्रावक संघ आहे तो कसा आहे? सरळ मार्गावर चालणारा आहे ना, योग्य मार्गावर चालणारा आहे, सरळ मार्गावर चालणारा आहे. भगवान बुद्धांचा जो श्रावक संघ आहे तो करेक्ट मेथड म्हणजे योग्य पद्धतीत धम्माला जाणणारा आहे. त्यानंतर भगवान बुद्धांचा जो श्रावक संघ आहे तो योग्य पद्धतीत धम्माला जाणून त्यानुसार आचरण करणारा आहे. आता यदिदं चत्तारी पुरिस युगानी अट्ट पुरिस पुगला म्हणजे ज्या व्यक्तींच्या 4 जोड्या आहेत, कोणत्या? तर सोतापन्न आहे, सगदागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे, त्या 8 प्रकारामध्ये आहेत, म्हणून अट्टपुरिस पुग्गला म्हटलेलं आहे. म्हणजे सोतापन्न मगथ आणि फलस्थ म्हणजे मार्गस्थ आणि फलस्थ, सगदागामी मार्गस्थ आणि फलस्थ, अनागामी मार्गस्थ आणि फलस्थ, आणि अरहंत मार्गस्थ आणि फलस्थ, असे जे 4 म्हणजे सोतापन्न सगदागामी अनागामी अरहंत जे 8च्या जोड्या मार्गस्थ आणि फलस्थामध्ये आहेत, हाच भगवंतांचा काय आहे? श्रावक संघ आहे. म्हणून तो कसा आहे? आहुनेय आहे म्हणजे देण्यायोग्य आहे, पाहुणे आहे पाहुणचार करण्यास योग्य आहे, दक्षिणेय दक्षिणा देण्यास योग्य आहे, अंजली करणेय म्हणजे अंजलीबद्ध प्रणाम करण्यायोग्य आहे, अनुत्तरंग श्रेष्ठतम आहे, पुण्यखेतंग लोकसाती या लोकामध्ये पुण्याचं काय आहे? मोठं क्षेत्र आहे, मोठं क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये जसं आपण थोडस जरी बियाणे लावले तरी भरभरून आपल्याला देतं, तसंच भगवान बुद्धांचा श्रावक संघ आहे. तर चौथ्या पद्धतीची अनुस्मृती ही संघानुसती आहे. म्हणजे इथे व्यक्ती आपल्या स्वतःच्या शीलांचं काय करतो? अनुस्मरण करतो. तर शील कसे असले पाहिजे ह्याच्यावरनं आपल्याला कळतं. आपण जे पंचशील फॉलो करतो किंवा अष्टशील फॉलो करतो किंवा दसशील फॉलो करतो किंवा भिक्खू संघ जे 237 नियमांचं पालन करतात, आणि भिक्खुनी संघ आहे जो 311 विनयांचं पालन करतात, तर ते कसं असलं पाहिजे? अखंडानी, अछिद्दानी, असबलानी, अकमस्तानी, भुज्जिस्तानी, वियुपसत्थानी, अपरमठ्ठानी, समाधी संवत्तिकानी. म्हणजे ते कसं असलं पाहिजे? अखंडित असलं पाहिजे, ज्याला छिद्र नसले पाहिजे, ते डागरहित असलं पाहिजे, ते कोणीही अपमान करण्यायोग्य नसलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, आणि विनियुपसत्थानी म्हणजे काय? तर जे काही विद्वान लोक आहेत त्यांच्याद्वारे ते पूजनीय असलं पाहिजे, म्हणजे अपरमठ्ठानी म्हणजे ते आसक्तीरहित असलं पाहिजे, आणि समाधीला वृद्धिंगत करण्यासारखं असलं पाहिजे. हे शीलानुसती भावना केली पाहिजे असं बुद्ध महानामांना सांगतायत. त्यानंतर आहे चागानुसती. तर इथे महानामांना बुद्ध म्हणतात की लाभावतमे सुलद्धंग वतमे यो मच्छेर
मल परियुठित यपजाय विगत मलमच्छरेण चेतसा आगरं अज्झवसामि मुत्तच्छ पयत पाणी वोसार वोस वोसगरतो याच योगो दान संभवी वागरतो ती. म्हणजे मला कसा लाभ झालेला आहे, फार सुंदर मला लाभ झालेला आहे. या मलयुक्त जे काही प्रजा आहे त्याच्यामध्ये कसं मी मळरहित होऊन खुल्या हाताने दानी होऊन मी काय करतोय, दान करत आहे, देत आहे सर्वांना. अशा पद्धतीने स्वतःची त्यागाची भावना केली पाहिजे. आणि ह्या त्यागाची भावना केल्यानंतर आपल्याला सिंह सेनापती सुत्तामध्ये भगवान बुद्ध त्या दान देण्याचे 5 फायदे सांगतात. ते आपण नेक्स्ट कधीतरी पाहूया. तर अशा पद्धतीने आपण त्यागाची भावना अनुस्मरण केलं पाहिजे. त्यानंतर देवतानुसती. भरपूरसे जे नवीन नवीन अभ्यासक आहेत किंवा भरपूरसे आपले आंबेडकरवादी जे लोक आहेत त्यांना हा शब्द फार खटकतो, देवतानुसती. म्हणजे देवता हा शब्दच फार खटकतो. पण तरी पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, जेवढी संख्या देवतांची बुद्ध धर्मामध्ये मिळते तेवढी संख्या तर हिंदू धर्मामध्ये भेटत नाही. त्याच्याहून डबल आपल्याला भेटते. आणि हे सर्व बुद्धांनी एक्सपिरियन्स करून सांगितलेले देवता आहेत. आणि हे केवळ मनाची एक चित्त अवस्था नसून तर हे एक स्टेट ऑफ प्लेन्स आहेत जिथे आपल्या कम्मविपाकाने आपला पुनर्जन्म होत राहतो. ओके. आणि या 31 माळ्याच्या बिल्डिंग मधनं जे निघून जातात ते काय होतात, निब्बाणाला प्राप्त होतात. तर इथे देवतानुसतींची भावना केली पाहिजे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महानाम इथे जो आर्य श्रावक आहे तो देवतांची भावना करतो. कसं? संती देवा चातुम महाराजिका, संती देवा तावतिंसा, संती देवा यामा, संती देवा तुसिता, संती देवा निम्मानर्तीनो, संती देवा परनिमित्त वसवत्तीनो, संती देवा ब्रह्मकायिका, संती देवा तदुत्तरी. आता इथे चातुर्महाराजिक देवता म्हणजे चातुर्महाराजिक देवता आहेत, तावतींस देवता आहेत, याम देवता आहेत, तुसित, निम्मानर्ती, परनिमित्त वसवत्ती, ब्रह्मकायिक आणि त्याच्याही ततुत्तरी म्हणजे त्याच्या पुढेही देवता आहेत. आता ते काय म्हणतात? यथारूपाय सद्धाय म्हणजे यथारूपाय सद्धाय समनागतो ता देवता म्हणजे ही जी देवता आहे ना त्या श्रद्धेने युक्त आहे. हितोच्युता हितून मेल्यानंतर, हितून च्युत झाल्यानंतर, तथा उपपन्ना तिथे उत्पन्न झालेली आहे म्हणजे या प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मध्ये उत्पन्न झालेली आहे. मह्यंपी म्हणजे मी सुद्धा, तथा रूपा त्या रूपाच्या श्रद्धेनेच, तथा रूपा श्रद्धा संविजती म्हणजे त्या पद्धतीची श्रद्धा माझ्यामध्ये उत्पन्न होऊन दे जशी ती त्या देवतांमध्ये आहे. तसेच यथारूपेण शीलेन समनागता देवता इतोच्युता तत्थ उपपन्ना मयंपी तथा रूपा शीलं संविज्जती यथारूपेण सुतेन समनागतेन ता देवता इतोच्युता तथ उपपन्ना मय्यंपी तथा रूपं स उत्तमं संविज्जति सुतं संविज्जति यथारूपेण चागेन समनागता ता देवता इतोच्युता तत्त उपपन्ना मह्यंपी तथा रूपो चागो संविज्जति. म्हणजे त्यांच्यामध्ये जसं शील आहे, त्यांच्यामध्ये जसं श्रद्धा आहे, त्यांच्यामध्ये जसं ऐकण्याची भावना आहे, धम्म ऐकण्याची भावना आहे, त्यांच्यामध्ये जसं त्यागाची भावना आहे, तसं ह्या 4 गोष्टीमुळे ते त्या देवता लोकांमध्ये जे उत्पन्न झालेत ना, तसंच मी सुद्धा माझ्यामध्ये सुद्धा तशी श्रद्धा, तसंच शील, तसंच ऐकणे, तसंच त्याग माझ्यामध्ये सुद्धा असावं. आणि म्हणून ते जसे तिथे उत्पन्न झाले तसं मी सुद्धा तिथे उत्पन्न व्हावं अशी देवतानुस्वतीची भावना केली पाहिजे. आता प्रश्न उत्पन्न होतो की हे 6 अनुस्मृतीची भावना केल्यानंतर काय फायदा होतो, काय लाभ होतो? तर इथं बुद्ध महानामांना म्हणतात यस्मिन समये महानाम आर्य सावको छ अनुसती अनुसरती
आता इथे मी थोडंसं चेंजेस केलेलं आहे. इथे छ अनुसती अनुसरती म्हणून मी शब्द टाकलेला आहे. नेवस्स तस्मिन समये राग पर्युटितं चित्तं होती, न दोष पर्युटितं चित्तं होती, न मोह पर्युटितं चित्तं होती, उजुगत मेवस्स तस्मिन समये चित्तं होती, छ अनुसतिं आरभ्य, उजुगत चित्तो खोपण महानाम अर्य सावको लभती अर्थवेदं, लभती धम्मवेदं, लभती धम्म उपसंहितं पामोजं, पमुदितस्य पीति जायति, पीति मनस्य कायोपसंबती, पसद्द कायो सुखं वेदयति, सुखिनो चित्तं समाधीयति, अयं उच्यति महानाम अर्य सावको विसमगताय पजाय समपत्तो विहरति, सभ्यापज्जा अभ्यापज्जो विहरति, धम्म सोतं समापन्नो छ अनुसतिं भावेती. म्हणजे पहिल्या गोष्टी पहिला लाभ काय होतो? न नेवस तस्मिन समये राग पर्युटितं, दोष पर्युटितं, न मोह पर्युटितं चित्तं होती. म्हणजे त्यावेळेला त्याचं चित्त हे सहा अनुस्मृतीची भावना केल्यानंतर कसं असतं? रागयुक्त नसतं, म्हणजे आसक्तीयुक्त नसतं, द्वेषयुक्त नसतं किंवा मोहयुक्त नसतं. मग ते कसं असतं? ते त्याच्या मेत्तामध्ये असतं किंवा मेत्तामध्ये असतं किंवा दानामध्ये असतं आणि पय्यामध्ये असतं. त्याच्यानंतर उजुगत मेवस्स तस्मिन समये चित्तं होती छ अनुसतिं आरभ्य. म्हणजे या सहा अनुस्मृतींची भावना केल्यानंतर त्यांना आलंबन ठेवल्यानंतर त्याचं चित्त कसं होतं? सरळ होतं. तिसरा लाभ होतो उजुगत चित्तो खोपन महानाम अर्य सावको लभती अर्थवेदन. आता त्याला काय होतो? सरळ चित्त ठेवलं झाल्यानंतर महानाम त्याला अर्थ लाभ होतो, त्याला धर्माचा लाभ होतो, त्याला धम्माच्यामुळे आनंद उत्पन्न होतं. म्हणून तिथे म्हटलेलं आहे लभती अर्थवेदं, लभती धम्मवेदं, लभती धम्म उपसंहितं पामोजं. हा तिसरा लाभ होतो. चौथा लाभ असं होतो पमुदितस्य पीति जायति, पीति मनस्य कायोपसंबती, पसद्द कायो सुखं वेदयति, सुखिनो चित्तं समाधीयति. म्हणजे त्याच्या प्रमुदित झाल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं? प्रीती उत्पन्न होते. मनामध्ये प्रीती उत्पन्न झाल्यानंतर ती कायेमध्ये तो पाहतो. कायेमध्ये पाहिल्यानंतर त्याला कसं उत्पन्न होतं? सुख उत्पन्न होतं. आणि त्या सुखी चित्तामुळे तो काय करतो? समाधीमध्ये आरूढ होतो. हा चौथा लाभ होतो. त्यामुळे म्हटलेलं आहे महानाम अर्य सावको विसमगताय पजाय समापत्तो विहरती, सभ्यापज्जा अभ्यापज्य विहरती, धम्म सोतं समापन्नो छ अनुसतिं भावेती. म्हणून अशा प्रकारे जो अर्य श्रावक आहे तो या प्रजेमध्ये जो कसा आहे? विसमगताय आहे. म्हणजे जो अनबॅलन्स आहे, ज्याला थावरता येत नाही, त्याच्यामध्ये कसा स्थिर राहतो, आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये कसं सभ्यापज्जा अभ्यापज्य विहरती, म्हणजे त्याच्यामध्ये प्रजा जी आहे ती द्वेषयुक्त चित्ताने राहिलेली असती. पण तो कशा पद्धतीने राहिलेला असतो? तो त्यांच्या विरुद्ध पद्धतीने राहिलेला असतो. तो मेत्तायुक्त चित्ताने राहिलेला असतो. म्हणून अशा पद्धतीने धम्मश्रोतामध्ये जो परिपूर्ण असतो तो या छ अनुस्मृतींची काय करतो? भावना करतो आणि त्यांना वृद्धिंगत करतो. भावेती म्हणजे त्याला फक्त ध्यानात आणत नाही, अनुस्मरण करत नाही, तर त्यांची काय करतो? वृद्धी सुद्धा करतो. आणि त्याच्यामुळेच काय लाभ होतो? अर्थवेद लाभ होतो, धम्मवेद लाभ होतो आणि धम्म उपसंगितं म्हणजे धम्मासोबत त्याचं कनेक्शन जुळतं आणि त्याला आनंद लाभ होतो. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी महानामाला या सहा अनुस्मृतींची भावना करायला सांगितलेली आहे, जी धम्माकडे घेऊन जाणारी आहे, जी निब्बाणाकडे घेऊन जाणारी आहे, समाधीला भावित करण्यासारखी आहे. आणि म्हणूनच आपण सर्व ज्या वेळेला विपස්සना करतो किंवा 40 कम्मठाणांमधला हा एक कम्मठाण आपण विपස්සना पॅगोड्याला जातो, पण ते विपස්සना करत नसून ते आपण आनापानसती करत असतो. म्हणजेच आपण
40 कम्मठठाणांमधलं एक कम्मठठाण करत असतो आणि त्या 40 कम्मठठाणांमधून हे 6 अनुस्मरण पण एक कम्मठठाण आहेत. तर याची पण आपण भावना केली पाहिजे. ह्या अनुषंगाने मी हा विषय इथे मांडलेला होता आणि अशा पद्धतीत मी 6 अनुस्मृतींची ही एक्सप्लेन केलेली आहे. तर अशा पद्धतीने साधू 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 मी माझा विषय इथे संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. साधू 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 साधू. साधू. धन्यवाद आदित्य. खूप सुंदर पद्धतीने मी 6 अनुसूचित आणि आम्हाला समजून सांगितलं, त्याबद्दल आपले आभार. इतर कोणाला काही प्रश्न किंवा काही चर्चा करायची असेल तर करा, नाहीतर आपल्या आज वेळ संपलेली आहे. आपण हा सेशन इथे थांबवू शकतो. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या किंवा मग आपण इथे सेशन थांबवू शकतो. तसा आमचाही फारसा काही अभ्यास नाही झालेला, आम्ही विद्यार्थीच आहे, पण जेवढा आमच्याकडे नॉलेज आहे आम्ही तेवढा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. सेशन संपवा. आदित्य हा सर, सेशन संपवा. तर मग मी सर्व लोक सुखी हो, सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु सखेमिनो, सब्बे बद्धानी पसंतु, मा कंची दुःख मागमा. सर्वे सत्व सुखी हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो. आजचा सेशन इथं संपत आहे. उद्याही नक्कीच एवढ्याच चांगल्या संख्येने सर्वजण सेशनमध्ये हजर राहतील अशी आम्ही इच्छा करतो. साधू साधू साधू. साधू साधू साधू. सर्वांना मंगल मैत्री.